पाणथळ अधिवास, वस्तुस्थिती आणि जैवविविधता संवर्धनामध्ये स्थानिक समूहांची भूमिका, म्हणजे जलव्यवस्थापनामध्ये स्थानिक समूहांची भूमिका काय आहे, ते प्रत्यक्ष स्वतः पण लोकांसोबत काम करतात. तर ते ह्या संदर्भातली माहिती आपल्या आजच्या वेबिनार मधून देणार आहेत. मी महाराष्ट्र पक्षी मित्र तर्फे मनीष राजनकर यांचं स्वागत करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो. तसंच या वेबिनार मध्ये जॉईन झालेले सर्व जे महाराष्ट्रातून पक्षी मित्र निसर्गप्रेमी आहेत त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो. आणि मनीष राजनकर यांना विनंती करतो की त्यांनी आपला विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद जयंत भाऊ. सर्वांनाच तुम्हाला आजच्या जागतिक पाणथळ दिनाच्या शुभेच्छा. आपण सुरू करू. माझी स्क्रीन दिसते जयंत भाऊ? हो, फुल स्क्रीन. हा, दिसते आता, दिसते फुल स्क्रीन झाली. तर हे पाणथळ म्हणजे वेटलँड या विषयाकडे जाण्यापूर्वी थोडंसं याच्या पार्श्वभूमीमध्ये पण जाऊ आपण. खरं तर वेटलँड या शब्दाची व्याख्या ही रामसार कन्व्हेन्शननी सुरुवातीला केली होती, जी अनेक देशांनी मिळून त्यांचं ठरलं की कोणत्या जागांना आपण पाणथळ जागा म्हणू. तर सुरुवातीला असं एक होतं की साधारण 2 मीटर पर्यंत पाण्याच्या लाटा निर्माण होतात अशा पाणी साठ्यांपासून तर वर्षातले किमान 4 महिने जिथे ओल टिकून असते अशा जागेपर्यंतच्या सगळ्या जागा या पाणथळ जागा म्हणून त्या व्याख्येच्या अंतर्गत येतात. पण आता आपल्या भारताचा विचार केला तर बरेचसे आपल्याकडे भातखाचर आहेत. अनेक राज्य आहेत जिथे भाताची शेती पण केली जाते. मग ते सगळे भाताचे शेतं वगैरे हे सगळं पाणथळ जागांच्या या सगळ्या व्याख्येमध्ये अंतर्भूत होत होते. तर तो थोडासा चिंतेचा विषय होता, कारण लोकांच्या दृष्टीने मग शेती करायची तिथे की वेटलँड म्हणून कॉन्झर्वेशनच्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबायच्या, या सगळ्या अडचणींना पाहून भारत सरकारने मग वेटलँडची जरा भारतापुरती पुन्हा व्याख्या केली आणि त्याच्या आधारावर मग यातल्या काही गोष्टी होत्या ज्या वेटलँड म्हणून रामसारच्या व्याख्येमध्ये येतात त्या त्यातून गाळल्या गेल्या. आणि आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जवळपास 20,000च्या जवळपास वेटलँड आहेत आणि मानवनिर्मित आणि नैसर्गिक असे ठळकपणे त्याचे 2 घटक होतात. या सगळ्या याच्यात एक महत्वाचा पाहण्याचा भाग म्हणजे जवळपास 8,86,000 हेक्टर ही पाणी साठ्याखालची जागा आहे. म्हणजे या वेटलँड्स त्या 8 लाख हेक्टर, जवळपास 8.5 लाख हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहेत आणि ही इतकी मोठी महाराष्ट्रभर पसरलेल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या या जागा आहेत ज्या आपल्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, लोकांच्याही दृष्टीने आणि जैवविविधतेच्याही दृष्टीने, ज्यांची विचार करण्याची आणि त्याच्याबद्दलचं काम करण्याची फार नितांत गरज आज निर्माण झालेली आहे. खर तर माझी सुरुवात पण या सगळ्या कामाची एक पक्षी मित्र म्हणूनच झाली होती आणि पक्षी पाहता पाहता मी भंडारा आणि गोंदिया हे महाराष्ट्रातले तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. खूप मोठ्या संख्येने या भागात तुम्ही शब्द ऐकला असेल तर माझी मालगुजारी तलाव म्हणून ओळखले जातात या भागातले तलाव. तर हे तलाव मोठ्या संख्येने आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडे स्थलांतरित पाणपक्ष्यांची संख्या पण मोठ्या प्रमाणावर असते आणि शाळेच्या दिवसांपासून या तलावांवर जाणे, दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित पाणपक्ष्यांची मोजणी करणे, याच्यातूनच एक सहज कुतूहल म्हणून निर्माण झालं की आपल्या भागात हे इतक्या मोठ्या संख्येने बाकी जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यात इतके पक्षी कसे, मग तलाव जास्त आहेत, मग तलाव इतके जास्त कसे. मग ते शोधत जात असताना लक्षात आलं की जुन्या काळात त्या गोंडराजाच्या काळात हे सगळे तलाव तयार केले गेले आणि मग इथे काही लोक समुदाय होते वेगवेगळे ज्यांनी या सगळ्या तलावांची ही सगळी व्यवस्था तयार केली आणि मग त्या सगळ्या याच्यातून हळूहळू वेटलँड आणि तिचे गावातल्या लोकांच्या जगण्याशी कसे संबंध आहेत याचा सगळा शोध सुरू करत करत या सगळ्या कामाची सुरुवात झाली. तर आपण साधारणपणे वेटलँड म्हणजे तलाव ज्याला म्हणतो,
तर मुख्य उपयोग तर कुठल्याही पाणी साठ्याचा सिंचनासाठी होतो, ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्याच्या खालोखाल हे जलसाठे जे वापरले जातात, मासेमारी फार मोठ्या प्रमाणावर या सगळ्या जलसाठ्यांमध्ये होते, मग ते वेगवेगळ्या वर्गवारीत येत असले तरी. नंतर आमच्या भागात या तलावांच्या आधाराने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत. तुम्ही कमळ म्हणून आपण ज्यांना ओळखतो ढोबळमानाने, साधारण 6-7 प्रकारचे आहेत. त्याच्यात एक नेलंब न्यूसिफेरा नावाचा मोठा कमळ आहे, ज्याला पोवन म्हणतात आमच्या भागात स्थानिक याच्यात. तर त्याला कंद असतात, ते कंद काढून विकणारे लोक आहेत. उन्हाळ्याच्या 1-2 महिन्यात हे कमळाचे कंद काढून लोक विकतात. त्याच्यातून त्यांना वर्षभर त्यांचं घर कुटुंब चालवायला पुरेल इतका पैसा त्या 1.5 महिन्यात 2 महिन्याच्या काळामध्ये मिळतो. मग असे आणखी 8-9 प्रकारचे वेगवेगळे कंद आहेत जे या तलावांमधून काढून खाण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. मग आणखी या तलावांचा उपयोग कशासाठी होतो, तर गावात मोठ्या प्रमाणावर गुरं असतात किंवा जंगलाला लागून असेल तर जंगलातले वन्य प्राणी असतात. या सगळ्यांना चारा आणि पाण्यासाठी पण या तलावांचा उपयोग होतो. म्हणजे जेव्हा पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये हिरवा चारा जंगलात आणि बाकी भागात उपलब्ध असतो, तेव्हा हे जनावर फक्त पाणी पिण्यासाठी संध्याकाळच्या वेळी गावाकडे परतताना या तलावांवर जातात. पण उन्हाळ्यामध्ये जेव्हा हिरवा चारा कुठेच नसतो, तेव्हा या तलावाच्या काठांनी असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या गवतांच्या प्रजाती आहेत, त्या सगळ्या या भर उन्हाळ्यात हिरवा चारा या गुरांना आणि वन्य प्राण्यांना पुरवतात आणि पाणी पण तिथून मिळतं. पण यांचा, या गुरांचा, या वन्य प्राण्यांचा संबंध जो आहे तो फक्त घेण्याचा नाही आहे, तर देण्याचा पण. यांचं सगळ्यांचं शेण मूत्र हे सगळं त्या तलावाच्या भागात पडतं, जे एक चांगला न्यूट्रिशनचा सोर्स आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा पाऊस पडतो आणि पाणी पडतं तर ते सगळं वाहत जाऊन तलावात साठलं जातं. तर त्या पाण्यासोबत हे सगळे न्यूट्रिएंट्स पाण्यात जातात, त्याच्यामुळे तिथे प्लॅंक्टन्सची ग्रोथ चांगली होते, तिथे बाकी प्लांट्सची ग्रोथ चांगली होते आणि त्याच्यातून त्या तलावातला एकंदरीतच अधिवास तयार होण्यामध्ये यांचा त्या याच्यात रोल आहे. गावाच्या पातळीवर जर बघायला गेलं तर कुठल्याही गावात जर तलाव असेल, बरेचदा शहरांमध्ये पण, तर आमच्या भागात साधारण एक 25 ते 26 प्रकारचे उपयोग केले जातात तलावांचे. मग अगदी तलावाच्या भागात असलेले वेगवेगळ्या प्रकारच्या गवतांपासून घर झाडायचे, झाडण्या तयार करणे, अंगण झाडायचे, झाडू तयार करणे, तिथले कंद काढून त्यांचा उपयोग करणे, गुरांना पाणी, शेतीच्या अवजारांसाठी अवजार स्वच्छ करणं, किंवा अगदी आपल्या धार्मिक कार्यक्रमातल्या मूर्ती शिरवण्यापासून सगळ्या गोष्टी, तर कपडे धुणं पण. तर या सगळ्या हे जे सगळे 25-26 प्रकारचे उपयोग आहेत, याच्यातला एक शेतीसाठी पाण्याचा जर विचार सोडला तर बाकी सगळे हे पाण्याचे नॉन कन्झम्प्टिव्ह युजेस आहे. नॉन कन्झम्प्टिव्ह युजेस म्हणजे तो तलाव किंवा त्याच्या आधाराने असणारी जी जैवविविधता आहे तिचा उपयोग करून लोक जी आपली उपजीविका चालवतात, या उपजीविका चालवण्यामध्ये कुठेही पाणी खर्च केलं जात नाही. म्हणजे नॉन कन्झम्प्टिव्ह पाण्याचं कन्झम्पशन होत नाही. इरिगेशन हा एकच उपाय आहे, एकच प्रकार आहे जिथे पाण्याचा खर्च होतो आणि पाणी तलावातून बाहेर जाऊन वापरलं जातं. तर हे सगळे नॉन कन्झम्प्टिव्ह युजेस बहुतेक करून सगळे तलावाच्या आधाराने जी सगळी जैवविविधता आहे त्याच्याशी संबंधित असणारे आहे. मग आपण जर तलावाच्या पोटाच्या भागात, म्हणजे पाणी जिकडून तलावात येतं मागच्या बाजूनी, त्या बाजूनी जर नीट व्यवस्थित लक्षपूर्वक पाहिलं तर अशा वनस्पतींनी तयार केलेल्या गाळ थांबवण्याच्या चाळण्या असतात. तुम्हाला या स्लाइड मध्ये अगदी लेन्सच्या जवळ मोठे मोठे तुरे दिसतात. हे खसचं गवत आहे आणि खसचं गवत ही पहिली चाळणी असते. जेव्हा पाणी वाहत येतं तलावात तेव्हा त्याच्यासोबत जो पालापाचोळा येतो तो या खसच्या चाळणीमध्ये सुरुवातीला थांबतो
आणि खस असं सलग नसतं, त्याचं एक थोंब इथे दुसरं थोडं काही अंतरावर, तिसरं अजून काही असं ते पसरलेलं हे असतं. तर ही पहिली चाळणी झाली. त्याच्यानंतर एक मोठा हिरवट पिवळ्या रंगाचा पट्टा दिसतो, हा देवदान आहे. आणि खस मधून सुटून आलेल्या गोष्टी या देवदानाच्या चाळणीतून गाळल्या जातात. आणि नंतर अगदी पाण्याच्या जवळ बघाल तर एक काळपट हिरव्या रंगाचा पट्टा आहे, ती गाद नावाची एक वनस्पती आहे. हा तिसरा पट्टा आहे जो गळाला थांबवतो. ही जी सगळी निसर्गाने तयार केलेली व्यवस्था आहे, ही व्यवस्था कुठेतरी आपण आपल्या उपयोगासाठी म्हणा किंवा जास्त पैसे मिळण्याच्या हव्यासासाठी ही सगळी या सगळ्या चाळण्या आपण विस्कळीत करत चाललो आणि मग तलावांमध्ये गाळ भरपूर भरतो आणि मग शासनाच्या गाळमुक्त सारख्या योजना आणि या सगळ्या याच्यातून कॉन्ट्रॅक्टर लॉबी आणि हे सगळं पोचलं जातं. तर ही एक वेगळी हितसंबंधांची व्यवस्था आहे, जी नैसर्गिक व्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं तर त्याच्यातून या प्रकारच्या गोष्टी उभ्या होतात. एक तलाव जर म्हटला आपण, एक तलाव जर म्हटला तर गावातल्या लोकांच्या दृष्टीने किंवा आपण पक्षी मित्र म्हणून जेव्हा बघतो तर आपल्याला तो तलाव ही एक एंटिटी डोळ्यासमोर दिसते. पण या तलावाचं व्यवस्थापन किंवा या तलावाचे वेगवेगळे उपयोग करणारे जे लोक आहेत त्याच्याशी संबंधित शासनाचे जर विभाग बघितले तर साधारण 5 ते 6 शासकीय विभाग एका तलावात काम करत असतात. म्हणजे आता छोटे तलाव असतील तर ते जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या ताब्यात असतात, किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचे तलाव असतील तर महाराष्ट्र राज्याचं जलसंपदा खातं त्या तलावांचं व्यवस्थापन आणि विकासाचे काम करतात. आणि आपल्या इथे महाराष्ट्र शासनाचं जलसंपदा खातं जे आहे पाण्याचं व्यवस्थापन करताना 3 गोष्टींचा विचार करतात. एक तर म्हणजे सिंचनासाठी पाणी, दुसरं पिण्यासाठी पाणी आणि तिसरं औद्योगिक वापरासाठी पाणी. महाराष्ट्र राज्याची जी जलनीती आहे त्याच्यामध्ये पण हे 3 उपयोग आहेत. याच्याशिवाय मग टुरिझम आणि इतर गोष्टी पण येतात. पण आपण आत्ताच बघितलं की गावात जेव्हा एखादा तलाव असतो तेव्हा गावातले लोक जे उपयोग करतात ते साधारण 25-26 आहेत. आणि इथे या जलसाठ्यांचा जेव्हा शासन विचार करते तर तो फक्त 3 ते 4 मोजक्या उद्देशांच्या पलीकडे जात नाही. म्हणून मग थोडासा तो एक विसंवाद निर्माण होतो आणि मग शासन करतं त्याचे काहीतरी विपरीत परिणाम जमिनीवर दिसायला लागतात. कारण लोक आणि तिथली जैवविविधता आणि त्याच्यावर आधारित उपजीविका असणारे समूह यांचं मग ताळमेळ बसत नाही, कारण यांच्या योजना आणि निर्णय वेगळ्या दिशेने जातात, लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. मग या तलावांमध्ये जसं मी म्हटलं की शेतीच्या खालोखाल मासेमारी केली जाते. आता या मासेमारीच्या याच्यातही तिथे पण जरा गडबड आहे. नील क्रांती करायची आहे आपल्याला, जास्तीत जास्त उत्पन्न माशांचं घ्यायचं आहे प्रति हेक्टरी जलसाठ्यात. मग त्याच्यामध्ये खरं तर गल्लत केली जाते की मासेमारी आणि मत्स्य शेती ह्या 2 गोष्टींमध्ये फरक नाही केला जात शासनाच्या पातळीवर. मासेमारी ती असते ज्याला आपण आर्टिझनल फिशरी म्हणतो, की जे परंपरेने मासेमारी करणारे समूह आहेत, त्यांच्याकडे परंपरेने आलेलं त्या माशाबद्दलचं ज्ञान असतं. तो राहतो कुठे, तो खातो काय, तो वाढतो कसा, ह्याचा अभ्यास असतो, त्याच्याबद्दलचे निरीक्षण असतात. आणि प्रत्येक मासाला पकडण्याचा ट्रॅप पण वेगळा असतो. एकच जाळ टाकलं आणि सगळ्या प्रकारचे मासे पकडले असं होत नाही. जे स्थानिक मासे आहेत ते कुठला मासा पकडायचा याच्या, इवन साधं तुम्ही हुकनी जरी मासेमारी करत असाल दावणगळी, तर त्या हुकला लावायचा चारा तुम्हाला मासा कुठला पकडायचा आहे याच्याप्रमाणे चारा पण बदलतो. तर इतक्या बारीक गोष्टींचा अभ्यास या सगळ्याच्या याच्या मागे आहे. तर हे सगळं एका बाजूला. दुसऱ्या बाजूला ज्याला आपण कमर्शियल फिशरी म्हणतो, ॲक्वाकल्चर, मत्स्य शेती. तर शासनाचं आज ज्या काही मत्स्य विभागाच्या योजना आणि धोरणं आहेत हे सगळे मत्स्य शेतीशी संबंधित आहेत.
मासेमारी किंवा जे लोकांना स्थानिक मासे आणि त्यांना लागणारा अधिवास वगैरे या सगळ्या गोष्टी शासनाच्या कुठल्याही योजनेच्या अंतर्गत आज तरी येत नाही. आणि दुसरीकडे एक जास्त उत्पन्न देणाऱ्या, मग आता आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे तर जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती लागतील, कारण जे स्थानिक माशांच्या जाती आहेत त्या हळूहळू वाढतात. मग जास्त झपाट्याने एका वर्षात ज्यांची वाढ होते अशा जाती आणल्या. मग या जातींची मासेमारी करायची असेल, हे मासे पकडायचे असतील, तर मग पाण्यातल्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, ड्रॅगनेट वापरतात छोट्या तलावांमध्ये. मग या ओढजाळ, जाळं ओढताना या सगळ्या ज्या वनस्पती आहेत या मध्ये मध्ये येतात. हे कचरा आहे फालतू. आणि तसंही ज्या जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती म्हणून रोहू, कतला आणि मृगल नावाचे मासे तुम्ही ऐकले असतील, ज्याला आपल्याकडे इंडियन मेजर कार्प्स म्हणतात. तर या ज्या माशांच्या जाती आणल्या या आहेत शाकाहारी. आणि आपल्या इथल्या स्थानिक माशांच्या जाती ज्या आहेत त्या एक तर मांसाहारी आहेत किंवा शाकाहार आणि मांसाहार दोन्ही प्रकारचे आहार घेणारे आहेत. तर मग आता यांनी सांगितलं की हे जे जास्त आणि सुरुवातीला कसं होतं की हे तलाव, या तलावांमधली सगळी नैसर्गिक अन्न साखळी व्यवस्थित होती, तिथे हे मासे टाकले तर यांची वाढ पण चांगली झाली आणि वर्षात 2-2.5 किलो पर्यंत मासे झाले. तर मग डिपार्टमेंटनीच लोकांना सांगितलं की हे तुमचे स्थानिक मासे जे आहेत हे जास्त उत्पन्न देणाऱ्या माशांचे शत्रू आहेत, कारण तुम्ही जास्त उत्पन्न देणाऱ्या माशाचं बीज तलावात टाकतात आणि हे खाऊन टाकतात त्याला. त्याच्यामुळे तुमचे स्थानिक मासे जे आहे हे शत्रू मासे यांना संपवून टाका. आणि लोकांनी सुरुवातीला संपवले पण, कारण जास्त उत्पन्न कोणाला नको असतं. आणि मग आता कचरा जर वनस्पती आहे तर मग हा कचरा साफ करायला पण काहीतरी केलं पाहिजे. ग्रासकार्प नावाचा एक मासा आहे, चायनीज मासा आहे. आणि हा ग्रासकार्प नावाचा मासा त्याच्या वजनाच्या 8 पट वनस्पती रोज खातो आणि चांगली वाढ होते त्याची. आता झालं असं आहे की या ग्रासकार्पनी आणि कॉमन कार्प सायप्रिनस म्हणून जो दुसरा मासा आहे तो वनस्पतींचे मूळ उकरून, त्यांचे कंद उकरून खातो. आणि हे जे सगळे मासे आहेत हे त्या पाण्यातला कचरा साफ करायसाठी, आता या गोष्टी साधारण गेले 35-40 वर्ष या सगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या तलावांमध्ये चालल्या आहेत. आता हे सगळे तलाव झाले साफ, आता तिथे कचरा बिलकुल नाही. आमच्या मासेमार लोकांच्या दृष्टीने विचार केला तर ते त्याला मेलेला तलाव म्हणतात, डिपार्टमेंटच्या दृष्टीने तो स्वच्छ तलाव असतो. पण या सगळ्या याच्यात आता गडबड अशी आहे की पूर्वी जो मासा जास्त वाढ होणारा होता आणि वर्षाला 2-2.5 किलो पर्यंत वाढत होता, तो मासा आता वर्षाला 200 ग्राम पण वाढत नाही. आणि दुसरीकडे आपण हे ग्रासकार्प आणि सायप्रिनस जे कचरा साफ करायसाठी मासे आणत होतो की हे आता काही खायला लागले आहेत, कुठल्याही प्रकारच्या वनस्पती खातात, हे वाढत आहेत अजूनही. त्याच्यामुळे मग आता मत्स्य उत्पादनासाठी म्हणून ग्रासकार्प आणि कॉमन कार्प वापरायला सुरुवात झाली आहे. म्हणजे आधीच एखादा हडकुळा माणूस असेल आणि आणखी त्याच्या शरीरावरून आपण ओरबाडून घेत आहोत गोष्टी, अशी या सगळ्या तलावांची गत होत चालली. नंतर कृषी विभाग इथे काम करतो, कारण पाणी तिकडे शेतात तलावांमधलं जायचं आहे. मग तिथे पण जास्त उत्पन्न घ्यायचं आहे. जास्त उत्पन्न घ्यायचं तर मग रासायनिक खतं आणि कीटकनाशकं मोठ्या प्रमाणावर वापरायची आहेत. मग त्याच्यामुळे जमीन कडक होते, मग पाण्याची गरज जास्त लागते, मग जास्त पाणी वापरलं जातं. मग इकडे तलावात पाणी कमी असलं की त्यात पाण्याच्या आधाराने असणारी जैवविविधता आणि हे सगळं उघडं बोडकं होऊन पडतं. म्हणजे बारमाही असणारे तलाव हळूहळू आटायला लागतात. दुसरं भाग की पाण्यासोबत हे सगळं वाहून, म्हणजे तलावाच्या वरच्या भागांमध्ये पण शेती असते, तर तिथेही जर या सगळ्या रासायनिक कीटकनाशकं आणि तणनाशक वापरले तर ते पण सगळं पावसाच्या पाण्यासोबत वाहून तलावात येणार. त्याचे पुन्हा आणखी दुष्परिणाम या सगळ्या व्यवस्थेवर होतात. तर नंतर वन विभाग पण इथं काम करतं. वन विभागाचा संबंध कसा आहे तो तलावांशी, तर फक्त जंगलात असलेल्या तलावांपुरताच संबंध नाहीये, तर बहुतेक तलावांचा पाणलोट जे आहे, कॅचमेंट ज्याला म्हणतो आपण, ते जंगल असतं. आणि त्या जंगलांचं डिमार्केशन केलं जातं. आता हे डिमार्केशन करायसाठी TCM ची नाली खोदतात. ही TCM ची नाली जी आहे ही काही
कंटूर प्रमाणे किंवा त्या जमिनीच्या उताराप्रमाणे केलेली नसते, तर ते त्यांच्या एस्टिमेटमध्ये इतके बाय इतके मीटर आणि इतके मीटर खोल या पद्धतीची करायची असते. ती जमिनीचे उतार वगैरे न पाहता सगळीकडे एकसारखी करून टाकतात. त्याच्यामुळे होतं काय की या येव्यातून, या पाणलोटातून येणारं जे पाणी आहे, जे तलावात येतं, ते सगळं पाणी या TCM नाल्यांमधून डायव्हर्ट होऊन अगदी नाल्याला वगैरे जाऊन पूर्ण वाया जातं. म्हणजे एक तर इकडे तलावांमध्ये आधीच पाण्याची कमतरता, तिकडे शेतांमध्ये जास्त पाण्याची गरज, इकडे तलावात येणारं पाणी वळून दुसरीकडेच नाल्यामध्ये वाया चाललंय. तर अशी सगळी या तलावांची स्थिती झाली. आणि या सगळ्याचा परिणाम होतो काय की या तलाव आणि त्याच्याशी संबंधित असणारी जी जैवविविधता आहे, ही परिसंस्था आज सगळ्यात जास्त धोक्यात असलेली परिसंस्था समजली जाते. हा तलावाचा सांडवा आहे. म्हणजे तलावात जेव्हा त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी भरलं जातं, तर ते जास्तीचं पाणी वाहून जाण्यासाठीचा हा मार्ग आहे. आता सुरुवातीला हे जे सांडवे आहेत, हे जमिनीला समांतर असायचे, म्हणजे अशी उताराची जागा असायची आणि त्याच्यावरून पाणी वाहत जायचं. तुम्ही नवेगावांचा तलाव पाहिला असेल तर आत्ताचं नवीन वेस्टवेअरच्या शेजारी एक जुनं वेस्टवेअर आहे, जे जमिनीच्या उतारावर उतार होता त्याला, आणि त्याच्यावरून पाणी जास्तीच निघून जायचं. आता तलावाची सिंचन क्षमता वाढवायची तर जलसाठा वाढवणं आवश्यक आहे, आणि जलसाठा वाढवायचा असेल तर मग सांडव्याची उंची वाढवायची. मग इथे सांडव्याच्या समोर अशी ती भिंत तयार करतात, आणि त्या भिंतीवर त्याच्यामुळे मग पाण्याचा साठा तलावामध्ये वाढतो. पण आता होतं कसं, तुम्ही मासे जसे आपले पक्षी स्थलांतर करतात आणि वन्य प्राणी स्थलांतर करतात, तसे मासे पण स्थलांतर करतात प्रजननासाठी. आणि रिव्हर्स मायग्रेशन म्हणतो आपण त्याला. पावसाळ्यामध्ये पाण्याची धार व्हायला लागली की हे मासे प्रवाहाच्या विरुद्ध पोहत जातात, आणि त्यांच्या बॉडीमध्ये ते पाण्याचा प्रवाह त्यांच्या शरीरावर जाऊन तो जो काही वेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स सिक्रेट होतात, आणि नंतर मग ते प्रजनन करतात. तर ही सगळी व्यवस्था आता ते छोटे अगदी 3 सेंटीमीटर पासून तर 15, 20, 30 सेंटीमीटर पर्यंतचे मासे, ते काही हे 3 फुटाची 5 फुटाची भिंत चढून जाऊ शकत नाही. म्हणजे जी निसर्गाने व्यवस्था केली होती त्या तलावांमध्ये मत्स्यबीज दरवर्षी संचय करण्याची, ती व्यवस्था पण आपण मोडीत काढली, आणि मग दरवर्षी या तलावांमध्ये बाहेरून मत्स्यबीज आणून टाकायची गरज निर्माण व्हायला लागली. हे जे मासे आणले बाहेरून, ते काही एकटेच नाही आले. इथे पहिला मासा जो आहे त्याच्या शेपटीवर एक लाल रंगाचा ठिपका दिसत असेल तुम्हाला. हा एपिझोटिक अल्सरेटिव्ह सिंड्रोम नावाचा डिसीज आहे. हा कंटिजियस डिसीज आहे, म्हणजे एका माशाला दुसरा मासा लागला की त्याला पण हा डिसीज होतो. आणि पाण्याच्या pH याचा संबंध आहे, पाणी अल्कलाईन आणि ऍसिडिक होण्याशी. आणि साधारण बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे हे खरं तर, आणि हिवाळ्याच्या दिवसात वाढत जातं. मोठ्या प्रमाणावर याच्यामुळे फिश मॉर्टॅलिटी होते. आणि हा जो डिसीज आहे हा गेल्या 30-35 वर्षांपासून आलाय. म्हणजे जे माशांचे जास्त उत्पन्न देणारे जे माशांचे बीज आणले बाहेरून, त्यांच्यासोबत आलेला रोग आहे हा. त्याच्यापूर्वी हा रोग आपल्या भागात नव्हता. आता हा रोग जवळपास महाराष्ट्रात सगळीकडे पसरलाय. नंतर हा दुसऱ्या चित्रामध्ये जो मासा दिसतो, हा कोळी नावाचा मासा आहे, अॅनाबस टेस्टोडिनियस. हा मासा 3 दिवस पाण्याच्या बाहेर जिवंत राहतो. रस्त्याने चालतो, अंगणात फिरतो, झाडावर चढतो, आणि पूर्ण अंगाला काटे आहेत. पाठीवर काटे आहेत, पोटावर काटे आहेत, तोंडाला आहेत, शेपटीला आहेत, कल्ल्यांवर आहेत. त्याच्यामुळे कुत्रा पण या माशाला तोंड लावत नाही. आणि हे मासे या आणलेल्या बीजासोबतच चुकून आलेले पश्चिम बंगाल मधून आलेले मासे. आपल्या भागात याला फार काही कोणी खातही नाही. या माशाचा प्रादुर्भाव पण आता जवळपास सगळ्या म्हणजे फक्त तलावच नाही तर नद्या, नाले, छोटे ओढे असं सगळीकडे पूर्ण राज्यभर झालेला आहे. आणि चेकर्ड किलबॅक नावाचा जो पाणसाप आहे
ज्याला धोंड्या साप म्हणतात, ते मोठ्या प्रमाणावर या माशाचे बळी होत आहेत. कारण तो या माशाला खायला जातो आणि तोंडात गेल्यानंतर हा मासा आपले सगळे काटे उभे करतो आणि त्या धोंड्याला पूर्ण फाडून हा बाहेर पडतो आणि तो साप मरून जातो. याला आपल्या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये कोणी शत्रूच उरलेलं नाही. त्याच्यामुळे हा पण एक वाढत जाणारा. या सगळ्या स्थितीमध्ये माशांचं उत्पन्न किती होत असेल किंवा या सगळ्या तलावांच्या व्यवस्थेचा अभ्यास आणि हे सगळं सुरू करत असताना मुख्य त्याच्या मागचा उद्देशच होता की हे इतके पक्षी आणि ते आपल्या या सगळ्या तलावांच्या आधाराने आहेत, मग ह्या पक्ष्यांची विविधता पण कशी या सगळ्या व्यवस्थेत टिकून राहील. तर हे दोन्ही कमी होतं. कारण जेव्हा तो तलाव किंवा तिथली जैवविविधता धोक्यात यायला लागते तर ना तिथे माशांचं उत्पन्न होत आणि ना तिथे पक्षी आणि राहत, त्यांची विविधता पण राहत नाही. मग या सगळ्या गोष्टीमध्ये करायचं काय? तर आता तुम्ही म्हणत असाल की पक्ष्यांपासून सुरू होऊन मासे आणि मासेमार ह्या सगळ्या लोकांपर्यंत कसं हे झालं. तर आपल्याला माहिती असेल की कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर आपण साधारणपणे हे पाहतो की या विषयातला तज्ज्ञ माणूस कोण. हे असे काही तज्ज्ञ लोक आहेत. हे ढिवर समाजाचे पतिराम तुमसरे म्हणून आहेत, आमच्या इकडे गोंदिया जिल्ह्यातल्या जांभई नावाच्या गावात राहतात. आणि म्हणजे जसं आपण शिक्षण घेतो तर वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र किंवा पक्षीशास्त्र असे एक एक विषय घेऊन आपण त्याच्यात पारंगत होत जातो. हे पतिराम भाऊ सारखे जे लोक आहेत हे या सगळ्या विषयांचे तज्ज्ञ आहेत. आणि खर तर एक प्रकारे या लोकांना बेअरफूट इकॉलॉजिस्टच म्हटलं पाहिजे. कारण कुठला मासा त्या तलावात मिळतो याच्यावरून त्या तलावात कुठल्या प्रकारच्या वनस्पती असतील, काय वनस्पती तिथल्या कमी झाल्या तर कोणता मासा कमी मिळेल, कोणता, ह्या सगळ्या गोष्टींचे अगदी बारीक सारीक अभ्यास यांचे आहेत. आणि ते सगळं ज्ञान या पतिराम भाऊ सारख्या लोकांकडे गावांमध्ये आहे. आणि हे मासेमार समाजातले जे यांच्यासारखे लोक आहेत यांच्याकडे हे ज्ञान असण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांचं पोटपाणी चालणारे जे व्यवसाय आहे मासेमारीचा, ते मासे सगळे या व्यवस्थेमध्ये राहतात. आणि या व्यवस्थेमध्ये जर छोटेसे पण काही बदल होत असतील तर आपल्यापैकी पण काही लोक अभ्यासू असतात, ते अभ्यास करून आपल्या समोर विषय म्हणतात. तसे गावांमध्ये समाजामध्ये पण असे पतिराम भाऊंसारखे अभ्यासू लोक असतात की जे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतात, निरीक्षण करतात, वेगवेगळ्या लोकांशी बोलून त्यांचे अनुभव घेतात आणि त्याच्यातून ते त्यांचं विश्लेषण करत असतात व्यवस्थेबद्दलचं. तर यांचं म्हणणं होतं की आपल्या भागामध्ये हे जे सगळं तलावांमधलं माशांचं उत्पन्न कमी झालंय, हे जर वाढवायचं असेल तर आपल्याला तो तलाव पुन्हा जिवंत करावा लागेल. म्हणजे कचरा म्हणून नष्ट केलेल्या ज्या वनस्पती होत्या त्या वनस्पती या सगळ्या व्यवस्थेमधला अगदी मूळ आहेत. जर त्या वनस्पतींची विविधता आपण परत आणली तर त्या तलावांमध्ये मासे पण परत येतील आणि पक्षी पण परत येतील. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, हे करायचं असेल तर मग कसं करायचं. तर आजूबाजूचे शाळा कॉलेजेस मध्ये असणारे वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्रचे प्राध्यापक मंडळी जे मित्र आहेत त्यांची मदत घेतली आणि आता या तलावांमध्ये काय शिल्लक उरलाय त्याची नोंद केली, संपलं काय त्याची पण नोंद केली. आणि मग म्हटलं की ठीक आहे, आता आम्हाला असं वाटतं की हा तलाव परत जिवंत करायचा आहे, तर हा जिवंत करायसाठी काय करायचं. तर त्यांचं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला हे वनस्पती कोणत्या आहेत त्या ओळखून देऊ शकतो, त्यांच्या काय प्रॉपर्टीज आहेत, त्यांचे काय युजेस आहेत, काही मेडिसिनल युजेस, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी, या सगळ्या गोष्टी सांगू शकतो. पण हे सगळं जर तुम्हाला पुन्हा लावायचं असेल तलावात ते कसं करायचं ते माहिती नाही. मग आम्ही पुन्हा परत आपल्या गावातल्या लोकांकडे की मग आता हे कसं करायचं, कारण ते कधी मी केलं नव्हतं आणि कधी लोकांनी पण केलं नव्हतं. मग त्यांनी म्हणे की ठीक आहे, आपण याचा पण अभ्यास करू.
मग तलावांमध्ये फिरून मग वेगवेगळ्या प्रकारची माती असते तलावात, आणि सगळ्याच प्रकारच्या मातीमध्ये काही सगळ्या प्रकारच्या वनस्पती उगवत नाहीत. आम्ही आमच्या भागात नोंद केली तर साधारण 6 प्रकारची माती आहे. या प्रत्येक प्रकारच्या मातीमध्ये येणाऱ्या वनस्पतींच्या जाती वेगळ्या आहेत. मग पाण्याच्या खोलीप्रमाणे वनस्पती बदलतात. काठावरच्या वेगळ्या असतात, उथळ पाण्यातल्या वेगळ्या असतात, खोल पाण्यातल्या वेगळ्या असतात, पाण्यावर तरंगणाऱ्या वेगळ्या असतात. मग या सगळ्या गोष्टींची नोंद करून मग आम्ही हे काढलं की आपल्याला जर ह्या माशांच्या तलावांमधलं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने तो तलाव पुन्हा जिवंत करायचा असेल किंवा पक्ष्यांच्या दृष्टीने करायचा असेल तर कोणकोणत्या जाती आपल्याला या तलावांमध्ये वनस्पतींच्या आवश्यक आहेत. आणि ज्या वनस्पतींच्या जाती हे करत असतानाच दुसरं आणखी एक काम केलं, या तलावांच्या पाणलोटाचं मॅपिंग केलं, कॅचमेंट, की जिथून या तलावात पाणी येतं. खरं तर याचे सगळे नकाशे इरिगेशन डिपार्टमेंटकडे असायला पाहिजे, पण नसतात. आणि मोठ्या धरणांचे असतात, पण मीडियम प्रोजेक्ट मध्यम प्रकल्पांचे पण असतात. पण छोटे तलाव जे गावातल्या लोकांच्या दृष्टीने आणि जैवविविधतेच्या दृष्टीने जास्त महत्वाचे आहेत, यांचे असले काही नकाशे नाही आहेत. मग आम्ही GPS मशीन हातात घेऊन लोकांसोबत, गावातल्या लोकांसोबत फिरलो पूर्ण पाणलोट, की कुठलं पाणी आहे जे इथलं पाणी इथून तलावाकडे येते, इथलं पलीकडे जाते. मग असे ते बाउंड्री मार्क करून पाणलोटाचं कॅचमेंटचं मार्किंग केलं. आणि हे मार्किंग केल्यानंतर मग तिथलं लँड यूज पॅटर्न काढला, की एकूण पूर्ण कॅचमेंट मध्ये शेती खालचं क्षेत्र किती आहे, वनक्षेत्र किती आहे, मानवी वस्ती असेल, गावठाण असेल त्या कॅचमेंट मध्ये तर गावठाणाचं क्षेत्र किती आणि प्रत्यक्ष तलावाचं क्षेत्र किती. आता याचा संबंध त्या तलावातली जी सगळी जैवविविधता आहे त्याच्याशी पण फार जवळचा असतो. म्हणजे लँड कॅचमेंट मधला लँड यूज पॅटर्न कसा आहे त्याच्याप्रमाणे त्या तलावातली डायव्हर्सिटी बदलत जाते. तर या सगळ्या गोष्टींची सुरुवातीला नोंद केली आणि मग म्हटलं की आता आपण हे सुरू करू काम. तर मग प्रयोग म्हणून नवेगाव बांधच्याच वरच्या बाजूला जांभळी नावाचं गाव आहे, त्या पतिराम भाऊंचंच गाव, त्या जांभळी गावातला नवतलाव नावाचा एक तलाव आहे. त्या तलावामध्ये मग आम्ही हे प्रयोग करायचं काम सुरू केलं. आता हे आपल्याला इथे वनस्पती लावायच्या आहेत तर माती भुसभुशीत लागेल आणि कडक झालेली आहे, म्हणून मग उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाणी कमी असतं तलावात आणि बराचसा पाण्याखालचा भाग उघडा पडतो तर तो सगळा भाग आम्ही नांगरून घेतो आणि आजूबाजूच्या तलावांमध्ये जिथे आपल्याला पाहिजे त्या वनस्पती मोठ्या प्रमाणावर आहेत तिथून त्या मुळासकट घेऊन येतो. आणि जो भाग नांगरून ठेवलेला होता तिथे जेव्हा पावसाचं 1 ते 1.5 फूट 2 फूट पाणी येतं तेव्हा मग या सगळ्या वनस्पती त्या तलावांमध्ये लावतो. आता हे शृंगारबान नावाचा हा तलाव आहे, गोंदिया जिल्ह्यातला अर्जुनी मोरगाव तालुक्यातला. हा तलाव खरं तर पक्ष्यांसाठी फार प्रसिद्ध होता आणि त्याच्या नावावरूनच तुम्ही बघाल तर त्या तलावाचं नाव शृंगार बांध होतं. पूर्ण शृंगारलेला असायचा तो तलाव. पण गेले 10-12 वर्षांपासून सतत इथले पक्षी कमी कमी होत गेले आणि हे पक्षी कमी होत गेले याच्यासोबतच तिथली जी मासेमार सहकारी संस्था आहे त्यांच्यासोबतही मी बोलत होतो. त्यांचं माशांचं उत्पन्न पण कमी कमी होत चाललेलं होतं आणि चिंतेचा विषय त्यांच्या दृष्टीने पण होता. मग त्यांनी या सगळ्या कामाबद्दल आणि आम्ही इतर गावांमध्ये केलेले कामं आणि नवतलावात केलेलं काम त्यांनी येऊन पाहिलं. ते म्हणे आपल्या तलावामध्ये पण आपण हे काम करू. 3 वर्षांपूर्वी त्यांच्या तलावात हे काम केलं. तर हे जे 2 फोटो आहेत वरचे हे शृंगारबानचेच आहेत आणि हा तिथे काम करण्यापूर्वीचा तलाव आणि हा काम केल्यानंतरचा तलाव. आणि हा जो बदल आहे हा 6 महिन्यात झालेला बदल आहे. प्रत्येकच तलावामध्ये इतक्या झपाट्याने काही बदल होत नाहीत. जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची माती असते आणि त्या कुठल्या प्रकारच्या मातीमध्ये किती पोषण मूल्य आहे, त्याच्यात वनस्पती किती जोमाने वाढतील, ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यात. तर तरी साधारण म्हणजे अगदी हळूहळू जरी बदल झाले तरी आम्ही बघितलं की उशिरा बदल झालेला तलावाला 3 वर्ष लागतात. म्हणजे एक साधारण 6 महिने ते 3 वर्षाच्या काळामध्ये हा पुन्हा तलाव जिवंत होतो आणि जिवंत करता येतो. आणि या तलावाचं उत्पन्न पण आता बऱ्यापैकी मागच्या वर्षी त्यांनी 10 लाख रुपयाचे मासे या तलावांमधून काढले. आणि जे आमच्या दृष्टीने चिंतेचा विषय होता
की इथे पक्ष्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे. मोठ्या प्रमाणावर ग्रेलॅक गूज या तलावांमध्ये यायचे, ते त्यांची पण संख्या फार झपाट्याने कमी झाली होती. तर मागच्या वर्षी इथे जवळपास 1200-1600 पक्षी आम्ही नोंद केली. मग गेल्या 4-5 वर्षांमध्ये गोंदिया जिल्ह्यात आणि भंडारा जिल्ह्यात जे 12 तलावांमध्ये आम्ही हे सगळं काम केलं, तर हे त्याचे परिणाम आहेत. म्हणजे लोकांच्या दृष्टीने महत्वाचं जे होतं की तलावांचं माशांचं उत्पन्न कमी होत आहे, तर या पद्धतीने जर आपण तलाव जिवंत केला, तिथला अधिवास पुनर्निर्माणाचं काम केलं, तर किती माशांचं उत्पन्न किती वाढतं त्या तलावांमधलं, तर 600%, 1200%, 300% असे आकडे आहेत. 0% असलेला पण एक आकडा दिसत असेल तुम्हाला. तर त्याचं कारण की तो जो तलाव आहे त्या तलावामध्ये तिलापिया नावाचा मासा आहे आणि त्याच्यामुळे तिथे अधिवास पुनर्निर्माणाचं काम पूर्णपणे फेल झालंय. मग आमच्या दृष्टीने महत्वाचं की हे सगळे कामं केले, याच्यात पक्ष्यांची काय स्थिती आहे, तर हे तेच 12 तलाव आहेत जिथे पुनर्निर्माणाचं काम केलं. आणि ही जी हा जो ग्राफ आहे, हा काम करण्याच्या पूर्वीची पक्ष्यांची विविधता किती होती आणि त्याच्यानंतर 1-2-3 वर्षानंतर तिथे विविधता आता किती प्रकारची आढळते, त्याच्यात झालेले हे सगळे बदल आहेत. आणि जसं बर्ड्स डायव्हर्सिटी या सगळ्या याच्यात वाढते, तसंच हे नंबर्स पण, की तलावांवर पूर्वी येणारे एकूण पक्षी किती होते आणि आता किती येत आहेत, तर याच्यावर पण हा एक पॉझिटिव्ह परिणाम दिसतो. मग ह्या तलावांमधल्या ज्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत, याचा काही म्हणजे माशांशी तर संबंध आहेच, याची जी आम्ही सगळी नोंद केली, तर आम्ही प्रत्येक वनस्पतीची नोंद करताना त्याच्यात 2-3 गोष्टींची आणखी एक थोडासा डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करतो, की ही जी वनस्पती आहे ही कोणाकोणाच्या दृष्टीने उपयोगाची आहे आणि काय उपयोगाची आहे. म्हणजे पक्ष्यांसाठी जर उपयोगाची असेल तर ती घरटं करण्यासाठी उपयोगाची आहे, खाद्य म्हणून उपयोगी आहे की लपण म्हणून उपयोगी आहे. माशांसाठी कुठल्या दृष्टीने आहे, माशांसाठी ती खाद्य म्हणून पाहिजे का त्यांना घरटं करायसाठी पाहिजे का लपण साठी पाहिजे. माणसांच्या दृष्टीने असेल तर ते फूड म्हणून वापरतात की त्याची काही वस्तू तयार करायसाठी वापरतात. असं प्रत्येक वनस्पतीचं वर्गीकरण पण केलंय. आणि ही इलिओकॅरिस डल्सिस नावाचा एक प्लांट आहे, ग्रास स्पेसी आहे, पाण्याच्या वेटलँड्स मध्ये येणारा, आणि काठावर पण असतं, उथळ पाण्यात पण असतं, खोल पाण्यात पण असतं. याच्या पण 4-5 वेगवेगळ्या जाती आहेत. तर इथे तुम्ही बघत असाल की अगदी जकाना, स्वॅम्पफेन पासून बार हेडेड गूज पर्यंत हे सगळे या इलिओकॅरिस डल्सिसच्या आधारे राहतात. आणि हा बार हेडेड गूजचा फोटो एक भंडारा जिल्ह्यात झरी म्हणून गाव आहे, तिथल्या तलावातला आहे. आणि जेव्हा त्या तलावामध्ये काम केलं आणि तर तिथे मोठ्या प्रमाणावर ही गाद परत आली, हा इलिओकॅरिस, आणि ती गाद तिथे लागल्यानंतर हे बार हेडेड गूज तिथे यायला लागले, त्याच्यापूर्वी येत नव्हते. आणि गेले 4 वर्षापासून सातत्याने दरवर्षी बार हेडेड गूजची संख्या तिथे वाढते. सुरुवातीला 4 होते, मग 12 झाले, आता 23 आहे. तर ही अशी ग्रॅज्युअली या सगळ्या ह्याच्यातली आहे. आणि काठानी असणारे जे इतर सगळे वेगवेगळ्या वनस्पती आहेत, गवतांच्या प्रजाती आहेत, तर म्हणजे नुसत्या गवतांच्या 27 प्रजाती आहेत ज्या तलावांच्या भागात आढळतात. तर अनेक पक्ष्यांसाठी, म्हणजे मुनियासाठी, मुनिया जिथे बसलेली दिसते ते दात्या नावाचं गवत आहे, तर त्याचे दाणे खायला ती येते. असं म्हणजे त्या तलावातली ही सगळी जी विविधता आहे ही अशी अनेक अंगाने वेगवेगळ्या गोष्टींना मदत करत असते तिथे जगण्यासाठी. हे एक फ्लोटिंग प्लांट आहे निम्फॉइड्सच्या याच्यातलं. खरं तर तुम्हाला इथे दिसत असेल तर 3 वेगळे प्रकार आहेत. एक पांढरा प्रकार आहे ज्याला असे केस आहेत, त्याला वॉटर स्नोफ्लेक म्हणतात. हा आहे निम्फॉइड्स इंडिका. नंतर फ्लेक्स असलेला पिवळ्या रंगाचा हा आहे निम्फॉइड्स पेल्टाटा. आणि पांढऱ्या रंगाचं प्लेन फूल असलेलं
हा आहे निम्फॉइड्स हायड्रोफायला. तर हे जे सगळे आता यातला हा जो केस असणारा पांढरा जो फूल आहे, याला आमच्या भागात स्थानिक भाषेत याला चौरा म्हणतात. तर याच्या फुलाला सुगंध असतो आणि त्या सुगंधावर किडे अट्रॅक्ट होतात. ते किडे खायला छोटे छोटे मासे येतात, ते मासे खायला पक्षी येतात. तुम्ही बघत असाल तर ह्या सगळ्या चौरा जिथे आहे तिथे म्हणजे कुठल्याही तलावात तुम्हाला जिथे मोठ्या प्रमाणावर चौरा असेल, पिंटेल हमखास तुम्हाला त्याच भागात दिसतील सगळे गोळा झालेले, किंवा इग्रेट्स त्याच भागात असतात. कारण तिथे त्या प्लांट्सच्या आधाराने हे सगळे किडे, मासे, बेडकं ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर असे सगळे असोसिएशन्स पक्ष्यांचे आणि या सगळ्या तलावातल्या विविधतेचे पण आहेत. मग हे सगळं जे काम केलं, या सगळ्या याच्यातून पक्षी तर पक्ष्यांचं संवर्धन होतच आहे, लोकांच्या दृष्टीने महत्वाचे असणारे माशांचं पण संवर्धन होत आहे. आम्ही आतापर्यंत जवळपास 59 स्थानिक जातींच्या माशांची नोंद केली आहे, जे या सगळ्या तलावांमधून राखले जात आहेत. जवळपास 161 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, काठावरच्या, उथळ पाण्यातल्या, खोल पाण्यातल्या. आणि या वनस्पतींचं वर्गीकरण पण पुन्हा म्हणजे पक्षी, मासे आणि वनस्पती ह्या तिन्हींचं वर्गीकरण पण याच्यात केलं. म्हणजे आपण पक्ष्यांच्या बाबतीत जसं म्हणतो की शोअर बर्ड्स, वेडर्स, डायव्हर्स, असं वनस्पतींच्या बाबतीतही आहे, असं माशांच्या बाबतीतही आहे. आणि हे सगळं विश्लेषण केल्यावर लक्षात येतं की काठावर आणि उथळ पाण्यात सगळ्यात जास्त डायव्हर्सिटी असते कुठल्याही वेटलँडमध्ये. आणि ही जी डायव्हर्सिटी आहे, आता ही माहिती नोंद केली, याचा काय उपयोग? तर या तलावाच्या वापराचे किंवा त्याच्या विकासाच्या बद्दल गावाच्या पातळीवर जे नियम तयार करतात लोक, तर ही सगळी माहिती लोकांसोबतही शेअर केली. कारण त्या तलावाची व्यवस्था त्यांनी करायची होती, तिथे काम ते लोक करणार होते. आणि याच्या आधारे, या सगळ्या माहितीच्या आधारे त्या तलावाच्या वापराचे नियम तयार केले की इथे समजा तलावाचं खोलीकरण करायचं, कुठल्या भागात करायचं, कुठल्या भागात केलं तर तिथल्या विविधतेला कमीत कमी नुकसान होऊन काम होईल, पाण्याचा साठा पण वाढेल आणि लोकांचा पण फायदा होईल. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो केला तो काही म्हणजे पक्षी आणि हे सगळं आहेच, पण मुख्यतः लोकांना आणि त्या रिसोर्सला वापरायचं असेल, त्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर त्याच्याबद्दलचे नियम पण या माहितीच्या आधारे तयार होतात. हे बेश्रम नावाची वनस्पती आपण सगळे ओळखीची असेल, आयपोमिया फिस्च्युलोसा म्हणून जी आहे, जिला राकेश जाधव यांचं स्क्रीन शेअर चालू झालंय वाटतं, तुमचं दिसत नाही स्क्रीन. हो का? राकेश जाधव, तुम्ही तुमचा स्क्रीन शेअर केला आहे, तो बंद करा. काय नाही होत, राजनकर सरांना म्हणा तुम्ही परत शेअर करा, ते बंद होईल. बर, ठीक आहे, करा तुम्ही पुन्हा शेअर. करतो परत शेअर. दिसतंय आता परत? दिसतंय का जयंत भाऊ? हो सर, हो सर, दिसतंय. तर मग आता हे बेश्रम नावाची जी वनस्पती आहे, हिच्याबद्दल लोक असं म्हणतात की हिचं नावच बेश्रम याच्यासाठी आहे की ही जाऊच नाही शकत, ही काढणं अशक्य आहे. आणि आम्ही बघत होतो की आमच्याच भागात नाही तर जवळपास सगळीकडेच, सगळ्या वेटलँडच्या एरियामध्ये आयपोमियम मोठ्या प्रमाणावर वाढलाय आणि इन्व्हेजिव्ह स्पेसी आहे, एक्झॉटिक आहे. त्याच्यामुळे तिथल्या जे स्थानिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत त्या सगळ्यांना ही मागे सारून तिथे आपला राज्य उभं करते. आणि स्थानिक वनस्पती जर तिथून जात असतील तर मग त्याचा परिणाम पक्ष्यांच्या विविधतेवरही होईल, तिथल्या माशांच्या उत्पादनावरही होईल. तेव्हा म्हटलं आता ह्या बेश्रमला किती दिवस बेश्रम म्हणून सोडून द्यायचं, हिचं पण काहीतरी करायला पाहिजे. असं म्हणतात सगळे की ही काढता नाही येत, पण आपण काढून पाहू आणि मग ठरवू की ही काढता येते की नाही येत. मग आम्ही जरा 4-5 गावातल्या महिला बचत गटांमधल्या महिलांशी बोललो, मासेमार सहकारी संस्थांसोबत, तिथल्या ग्रामपंचायती,
जैवविविधता व्यवस्थापन समित्या, या सगळ्या लोकांसोबत चर्चा केली आणि म्हटलं की आपण हा प्रयोग करून पाहू. तर मग 5 गावांमध्ये आम्ही एक 10 बाय 10 मीटरचे जीपीएसनी मार्क करून प्लॉट टाकले आणि तिथून हे बेश्रम काढायचं काम केलं. आणि लोकांच्या दृष्टीने ते महत्वाचं याच्यासाठी होतं, म्हणजे हे सगळं काम त्यांनी श्रमदान करून केलं. आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी याच्यात पैसे खर्च केले नाही. आणि ते सगळं श्रमदान करून करायसाठी का तयार झाले, तर गावांमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर लोकांची उपजीविका ही मजुरीवर पण अवलंबून आहे. म्हणजे शेती किंवा जंगल हे काही वर्षभर पुरेल एवढं सगळं काही गोष्टी देऊ शकत नाही. मजुरीचे कामं पण करावे लागतात. आणि जर हे बेश्रम काढण्याचं काम, जी इतकी सर्वव्यापी झाली आहे पूर्ण महाराष्ट्राभर वेटलँड्स मध्ये, तर हे जर काम रोजगार हमीमध्ये आलं तर 2 फायदे होतील ना. आपल्याला रोजगार पण मिळेल गावातल्या गावात, आणि दुसरीकडे ही वनस्पती पण तलावातून गेल्यामुळे इथली डायव्हर्सिटी पुन्हा त्या ठिकाणी येईल आणि होईल. मग हे जे प्लॉट होते जिथे या सगळ्यांनी श्रमदान केलं होतं, हे प्लॉट पुढचे 2 वर्ष आम्ही मॉनिटर केले. आणि या 5ही गावांमधल्या हे जे तलाव आहेत जिथे हे प्लॉट्स टाकले होते, इथे आम्ही अधिवास पुनर्निर्माणाचं काम नाही केलं, पण निसर्गाने त्याचं काम केलं. जेव्हा बेश्रम तिथून काढून टाकली आणि पाहिलं तर आता हे भिवकिडकी नावाचं गाव आहे, पहिल्या वर्षी तिथं 10 स्थानिक वनस्पती आल्या आणि दुसऱ्या वर्षी 24 झाल्या त्या 10च्या. सावरटोलामध्ये 12च्या 34 झाल्या. तर हे जे सगळे बदल आहेत, हे सगळे निसर्गाने ती जागा मोकळी करून दिल्यामुळे स्थानिक वनस्पतींनी पुन्हा ती त्यांची जी पूर्वीची जागा होती ती पुन्हा तिथे त्यांनी घेतली. आणि शेवटचा जो कॉलम आहे, शेवटचे 2 कॉलम हे त्या बेश्रम बद्दलचे आहेत, की जिला काढताच येत नाही असं सगळे म्हणत होते. तर मग हिचं पुनर्जीवन होण्याचं प्रमाण किती आहे, तर 2%, 1% वगैरे इतकंच त्याचं प्रमाण असतं, त्याच्यापेक्षा काही जास्त नाही. ते खामखुरा म्हणून गाव आहे, तिथे सगळ्यात जास्त 7.5% वगैरे, कारण तिथे खूप जास्त दाट होती ती बेश्रम. पण आणि ही जी आलेली पुन्हा तयार झालेली बेश्रम आहे 1-2%, ही पुन्हा काढून टाकायची दुसऱ्या वर्षी. तिसऱ्या वर्षी ती पुन्हा थोडी येते, ती पुन्हा काढून टाकायची. आणि 1-2-3 वर्षात हे शून्यावर प्रमाण आणता येतं. म्हणजे बेश्रम वनस्पती नष्टच करता येत नाही आणि काढूनच टाकता येत नाही, हा जो समज आहे हा काही खरा नाहीये, हे या आकड्यांवरून दिसतं. याच आकड्यांच्या आधारे आम्ही प्रयत्न करतोय की रोजगार हमीमध्ये हे काम कसं आणता येईल. कारण रोजगार हमीमध्ये कुठल्याही नवीन काम जर आणायचं असेल तर त्याच्यातून ऍसेट काय क्रिएट होतो हे बघायला पाहिजे. आपला जो NREG ऍक्ट आहे त्याच्याप्रमाणे. मग ही इथे तयार होणारी बायोडायव्हर्सिटी आणि त्याच्यामुळे वाढणारं त्या तलावातलं माशांचं उत्पन्न हे ऍसेटच आहे लोकांच्या दृष्टीने. त्याच्यामुळे मग हे काम होऊ शकतं असं आहे. सध्या याच्याबद्दलची सगळी ऍडव्होकसी शासनाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. आता हे जे सगळं काम आहे हे जसं आपण म्हटलं की तलावाला जिवंत करायचं काम करायचं असेल तर तुकड्या तुकड्यात पाहून चालणार नाही. म्हणजे माशावाल्यांनी माशांचं पाहायचं, शेतीवाल्यांनी शेतीचं पाहायचं, पाणीवाल्यांनी पाण्याचं पाहायचं, असं तुकड्यात तुकड्यात चालणार नाही. त्याला पूर्ण एकत्र एक एंटिटी म्हणून बघावं लागेल आणि सर्वंकष दृष्टिकोन घेऊन त्या तलावातल्या गोष्टींना हात घालावा लागेल. मग जसं हे तलावांचं आहे तसंच गावांचं पण आहे. कारण हे तलाव जर टिकवायचे आहेत, जे आपण केलेलं काम आहे हे टिकवायचं असेल तर या तलावासोबत गाव पण उभं झालं पाहिजे, लोक पण उभे झाले पाहिजे. मग आता जो मासेमारी करणारा समाज आहे त्याची स्थिती गावांमध्ये सगळ्यात शेवटच्या पायरीवरचा समाज अशी स्थिती होती. म्हणजे शिक्षणाचं प्रमाण अत्यंत कमी, नंतर फार गरीब, आणि यांना कुठे राजकीय व्यवस्थेमध्ये स्थान नाही, निर्णय घेण्यामध्ये कुठे स्थान नाही. हा समाज ही जी व्यवस्था आहे ही टिकवून ठेवण्यासाठी पक्का कसा होईल. म्हणून मग याच्यासोबत, या कामाच्या सोबतच जरा सामाजिक अंगाने पण या समाजासोबत काम सुरू केलं. आणि जसं
पूर्वीच्या याच्यात स्थानिक मासे मिळायचे, तर पुरुषांचं काम होतं की मासे पकडायचे आणि बायांचं काम होतं की ते विकायचे, किंवा तलावांमधून वेगवेगळ्या प्रकारचे कंद मिळतात, तर गावोगावी फिरून या महिला विकतात. त्याच्यामुळे या महिलांचं संवाद कौशल्य चांगलं आहे, फार छान बोलतात, समोरच्याला पटवण्याची कला आहे. तर म्हटलं मग यांचा या गोष्टीचा उपयोग आपण या कामात करून घेतला पाहिजे. म्हणून जेव्हा समाजासोबतचं काम आहे त्याच्यात मुख्यतः महिलांचं नेतृत्व विकास कसा करता येईल आणि त्याच्यातून या तलावांना सपोर्ट करणारी एक रचना गावात कशी उभी करता येईल याच्या संबंधातले काम केले. आणि त्याचे चांगले परिणाम पण आहेत. म्हणजे या महिलांनी काय केलं तर 2 वर्षापूर्वी जेव्हा जलयुक्त शिवार, गाळमुक्त शिवार अशा सगळ्या योजनांचा धडाका सुरू होता आणि तलावांमध्ये तर जोमानी सगळं JCB आणायच्या, मशीन लावायच्या आणि खोलीकरण करायचं आणि हे सगळं काम चाललं होतं. त्या महिलांनी त्यांच्या ग्रामसभांमध्ये ठराव केले की आमच्या तलावात मशीन टाकायची नाही, कारण त्या मशीनचं वजन इतकं असतं की त्या वनस्पती तलावातल्या त्यांचे बीज तिथे पडलेलं असतं, त्याच्यावरून जर हे सारखे हे ट्रक, ट्रॅक्टर आणि मशीन्स जात राहिल्या तर सगळं तिथल्या मातीत दाबली जाते, त्याचं बीज दाबलं जाते आणि ते काही परत उगवत नाही. तर ते पण एक आहे. आणि दुसरीकडे लोकांच्या दृष्टीने की गावात इतक्या लोकांच्या हाताला कामाची गरज आहे आणि तुम्ही एका मशीनवाल्याला कसे सगळे पैसे देता, तर अशा दोन्ही याच्याने या महिलांनी हे काम केले आणि याच्यामुळे दोन्ही झालं, लोकांना गावात काम पण मिळालं आणि दुसरीकडे तलावामधली ह्या मशीन सगळं उचलून काढतात आणि कुठेतरी नेऊन ते सगळं टाकतात, तर या वनस्पतींचे सगळे बीज आणि हे सगळं पण खरवडून काढलं जातं आणि तलावाच्या बाहेर नेऊन फेकून देतात, तर ज्याचा मग पुढे कोणालाच काहीच उपयोग नसतो. त्याच्यामुळे हे जैवविविधता संवर्धन, संरक्षण या सगळ्या याच्यात या महिलांचा आणि त्यांच्या सगळ्या ग्रामसभांचा पण चांगला सहभाग आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की ही माशांची चढण एक महत्वाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्गाने स्वतःच सोय केली आहे की त्या तलावांमध्ये सगळ्या प्रकारचे मासे येऊन राहतील आणि मिळतील. मग ही माशांचीच जे आता कुठल्याही याच्यात नैसर्गिक जेव्हा संसाधन आपण वापरतो तर जसं जसं हळूहळू संसाधनाची उत्पादकता कमी होते, पण दुसरीकडे आपली लोकसंख्या आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाते, त्याच्यामुळे ते संसाधन आणखी जास्त ओरबडलं जातं. मग तलावांमधून माशांचं उत्पन्न कमी झालं तर मग मासे हमखास मिळण्याचा काळ कोणता, तर रिव्हर्स मायग्रेशनचा, माशांची चढण होण्याचा काळ. कारण यावेळी मग मासे पाण्याच्या बाहेर येतात, ते स्वतःहून जेव्हा पावसाचं पाणी पडतं आणि छोटे छोटे प्रवाह वाहायला लागतात, तर हे मासे त्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहून जायला, प्रजनन करण्यासाठी पाण्याच्या बाहेर येतात, तर आहे ते हातात सापडतात. त्याच्यामुळे रिव्हर्स मायग्रेशनचा सीझन हा फिशिंगचा चांगला सीझन म्हणून रूढ व्हायला लागला. तर ही तर एक फारच वाईट गोष्ट आहे की आपल्याला जर तलावांचं माशांचं उत्पन्न वाढवायचं असेल तर मग हे असं होऊन कसं चालेल. म्हणून मग एक 3-4 वर्षापूर्वी वर्ल्ड फिश मायग्रेशन ऑर्गनायझेशन नावाची एक संस्था अस्तित्वात आली. IUCN, WWF असे सगळे संरक्षण संवर्धनाच्या कामात सहभागी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी मिळून हा कार्यक्रमाची सुरुवात केली. आणि त्याचं काही हे नसतं, म्हणजे त्यांचा काही ठरलेला हे नाहीये. त्यांचं म्हणणं की तुमच्या भागात माशांची चढण होण्यामध्ये काय अडथळे आहेत आणि ते अडथळे कसे दूर करता येतील किंवा त्याच्याबद्दल लोकांमध्ये जाणीव जागृती करता येईल, या निमित्ताने तुम्हाला जे सुचतात ते कार्यक्रम करा. फक्त आमच्या वेबसाईटवर रजिस्टर करा आणि आम्हाला सांगा की आम्ही हे कार्यक्रम अशा पद्धतीने करतोय, आणि कार्यक्रम झाला की त्याचे फोटो आणि एक रिपोर्ट पाठवा. तर आम्ही गेले 4 वर्ष हा कार्यक्रम साजरा करायला सुरुवात केली की मग या सगळ्या गावांमध्ये मुलांच्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या. मग या मुलांना आम्ही स्थानिक माशांचे फोटो दिले, त्यांना कागद आणि पेन दिले, म्हटलं रंगवा मासे. त्यांनी छान सुंदर सुंदर माशांचे चित्र काढले, त्याच्यावर घोषवाक्य लिहिले आणि या पोरांना घेऊन सकाळी गावातून फेरी काढतो. कारण हा भर उन्हाळ्याचे दिवस असतात, मे महिन्यातला सगळ्यात शेवटचा शनिवार रविवार हा
फिश मायग्रेशन डे म्हणून जगभर साजरा केला जातो. तर त्याच्यामुळे सकाळच्या वेळी प्रभात फेरी काढायची गावातून, पोरांनी जोरजोरात घोषणा देत गावभर फिरायचं, माशांची चढण झालीच पाहिजे आणि अशा सगळ्या पद्धतीच्या. तर मग जरा लोकांची उत्सुकता चळवली जाते, त्यांच्या मागे गर्दी जमा व्हायला लागते. ही गर्दी जमा झाली की मग आम्ही त्यांची मीटिंग घेतो आणि हे पोरं जे काही घोषणा देत आहेत ते काय आहेत, त्याचा काय अर्थ आहे, आपल्या व्यवस्थेशी आपल्या जगण्याशी त्याचा काय संबंध आहे, हे सगळ्या गोष्टी समजावून घेतो. आता ज्या संस्थांसोबत, मासेमार सहकारी संस्थांसोबत काम करतो आम्ही, तर त्या संस्थांनी आता असे ठराव घेतले की चढणीच्या काळात मासेमारी करण्यावर पूर्णपणे बंदी राहील. आता मासेमारी संस्थेचा ठराव फक्त त्यांच्या सदस्यांना लागू होईल, पूर्ण गाव कशाला ऐकेल. म्हणून मग त्या गावातली जी जैवविविधता समिती आहे त्या समितीकडे हे ठराव दिले आणि हे ठराव त्यांना सांगितलं की मासेमार सहकारी संस्थेने हा ठराव स्वतःहून करून दिला आहे, ज्यांचं जगणं मासेमारीवर आहे, तर त्यांच्या म्हणण्यावरून तुम्ही हे करा. आणि जैवविविधता समितीने मग तो ठराव केला की तो पूर्ण गावातल्या लोकांवर लागू होतो, तर त्यांना पाळणं बंधनकारक आहे कायद्याने. अशा पद्धतीने हळूहळू याच्याबद्दलची जनजागृती पण चालली आहे. स्थानिक मासे का वाचवायचे याचं आणखी एक कारण या कोविडच्या पॅन्डेमिकने दिलं की आता हे जे स्थानिक मासे आहेत यांची खरं तर किंमत जास्त असते. म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या माशाचं वजन जरी जास्त असलं तरी तो 150-200 रुपये किलोच्या वर जात नाही. आणि जे स्थानिक मासे आहेत त्याचं वजन कमी असतं, अगदी 5 ग्राम पासून तर 2-3 किलो पर्यंतचेही असतात. तर हे जे बारीक मासे आहेत स्थानिक, हे जरी आकाराने छोटे असले, वजन कमी असलं तरी यांची किंमत जास्त आहे. 250-300 रुपये साधारण किंमत असते. आणि त्यातले काही मागूर सारखे मासे आहेत जे 600-700 रुपये किलो पण आहेत. तर पैसे जास्त मिळतात यांच्यातून. पोषण मूल्य या स्थानिक माशांचं जास्त चांगलं आहे या सगळ्या नवीन कापसाच्या माशांपेक्षा. तर पण हे सगळं असतानाही जेव्हा लॉकडाऊन होतं गेले 2 वर्षी, तेव्हा या सगळ्या संस्थांनी ही मासेमारी केली आणि आपले जे सभासद आहेत त्यांना सगळ्यांना हे मासे वाटले फुकट, पैसे न घेता. आणि जेव्हा बाजार नव्हते, काही भाजीपाला कुठे काही उपलब्ध नव्हता, तेव्हा हे किती चांगल्या प्रकारचं पोषण. म्हणजे आपण तुरीची डाळ पोषण मूल्य चांगलं म्हणून खातो, 90, 100, 120 रुपये किलो मिळते. आणि हे मासे जरी विकले तरी तो एका पानावर दिसतो, तो एका माशाचा फळ तो 10 रुपयाला मिळतो, 10, 15, 20 रुपयाला. पोषण मूल्याच्या दृष्टीने कितीतरी चांगलं या माशांमधून मिळतं त्या तुरीच्या डाळीपेक्षा. हे आणखी एक कारण म्हणजे आमच्या लोकांना स्थानिक मासे का वाचवायचे हे जे त्यांचे उद्देश होते, त्याच्यात या कोरोनाने पण एक गोष्ट आणखी जोडून दिली की चांगलं पोषण मूल्य असलेला आहार आपल्याला गावाच्या पातळीवर या सगळ्या कामातून उपलब्ध होतो. हे सगळे कामं जे आम्ही करत आहोत याचे आतापर्यंतचे साधारण हे असे परिणाम आहेत की आतापर्यंत 5 जिल्ह्यांमध्ये जवळपास 45 तलावांमध्ये हे अधिवास पुनर्निर्माणाचं काम केलंय आम्ही 600 हेक्टरवर. आणि गोंदिया जिल्ह्यातल्या ज्या 12 मासेमार सहकारी संस्थांसोबत काम करतो, या प्रत्येक संस्थेकडे साधारण 4-5 तलाव असतात. त्याच्यातला एक तलाव जो सगळ्यात चांगला आहे तो त्यांनी या जैवविविधता संवर्धनाच्या कामासाठी राखून ठेवलाय. ही खरं तर विचार करण्याची गोष्ट आहे की ज्यांचं पोटपाणी त्या मासेमारीवर अवलंबून आहे ते लोक हे ठरवतात की जास्त उत्पन्न देणाऱ्या माशांच्या जाती या तलावांमध्ये टाकायचे नाही आणि इथे त्या तलावातली जैवविविधता राखून ठेवायची. याचं आणखी एक कारण हे आहे की आता अर्जुनी मोरगावच्या जवळ निमगाव म्हणून एक छोटंसं गाव आहे, 6 हेक्टरचा छोटासा तलाव आहे. त्या तलावामधून आजपर्यंत कधी 30-35 हजाराच्या वर त्या तलावाचं माशांचं उत्पन्न नसायचं. एक 4 वर्ष आधी तिथे हे अधिवास पुनर्निर्माणाचं काम केलं. आज त्या तलावाचं उत्पन्न 4 लाख रुपये निघतं दरवर्षी. आणि तो काही बारमाही तलाव नाही आहे, 8-9 महिन्यात आटणारा तलाव आहे. तर आपण जर जैवविविधता संवर्धनाचं काम त्या तलावात केलं आणि फक्त स्थानिक माशांना प्रेफरन्स देऊनही काम केलं तरी त्याच्यातून मिळणारा आर्थिक परतावा पण मोठा आहे. आणि आता खरं तर
सुरुवातीला आम्ही हे 12 तलावांपासून काम सुरू केलं होतं, पण हे 45 तलावांमध्ये करत असताना लोकांची ही मागणी असते की हे एका तलावात केलं आमच्या, आता हे आमच्या बाकी तलावांमध्ये पण करायचं, असं म्हणून ते हळूहळू आणखी वाढत चाललंय. आणि मग बरेच ठिकाणी आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पण हे सगळे कामं करत असतो. तर प्रत्येक ठिकाणी काही चांगले तलाव की जिथून आपल्याला वनस्पती आणून आपल्या तलावात लावता येतील असे मिळणं कठीण आहे. म्हणून मग ह्या याच्यातल्या ज्या वनस्पतींचे बीज गोळा करता येतात त्यांचे बीज गोळा करून त्याचा एक बीजकोश पण तयार केला आहे एका गावातल्या महिला बचत गटाच्या बायांनी. आणि ते ह्या सगळ्या बिया गोळा करतात आणि मग आम्हाला इतर ठिकाणी वापरायचं असतं तेव्हा आम्ही त्यांच्याकडून ते विकत घेतो आणि त्या ठिकाणी वापरतो. आणि ह्या सगळ्या कामामुळे म्हणजे पक्षी, मासे, त्या तलावातील वनस्पती, एकंदरीतच तिथली जैवविविधता आणि याच्यावर अवलंबून असणारे लोक आणि त्यांची उपजीविका हे सगळं पुन्हा जागेवर येत आहे. धन्यवाद. धन्यवाद मनीष सर. आजच्या ह्या जागतिक पाणथळ दिवसानिमित्त भंडारा येथील श्री मनीष राजनकर जे आपले महाराष्ट्र पक्षी मित्रचे सभासद सुद्धा आहेत, पक्षी मित्र आहेत, परंतु अलीकडे त्यांनी तलावाच्या पुनरुज्जीवनाबद्दल जे काम केलं त्याचा प्रवास मांडला आणि पाणथळ अधिवास, वस्तुस्थिती आणि जैवविविधता संवर्धनामध्ये स्थानिक समूहांची भूमिका हा विषय त्यांनी आपल्या अनुभवासह मांडला. यामध्ये त्यांनी तलावातील कचरा काढून टाकल्यामुळे तलाव कसे मृत झाले आणि त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ज्या 45 तलावावर 5 जिल्ह्यामध्ये पुनरुज्जीवनाचं काम केलं त्याचे अनुभव त्यांनी मांडले. आणि विशेष म्हणजे यामधल्या 12 तलावावर जे जैवविविधता संवर्धनासाठी राखून ठेवलेले आहेत त्या 12 तलावामध्ये काय बदल झाले हे त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये ग्राफिकल स्वरूपात आपल्या समोर मांडला आणि तो विषय अगदी सोपा करून सांगितला आपल्याला. जागतिक पाणथळ दिनानिमित्त आपल्याला अतिशय तज्ञ असे व्यक्ती आजच्या वेबिनारसाठी लाभले होते. त्यांनी आपल्या वेबिनारसाठी होकार दिला आणि वेळ दिला त्याबद्दल मी पुनश्च एकदा महाराष्ट्र पक्षी मित्र तर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो. विस्तार मांडला का यामध्ये काही लोकांचे प्रश्न सुद्धा असतील तर मनीष सर काही प्रश्न असतील तर घ्यायचे का? हा अगदी बिलकुल. मनीष सर, माझं नाव आहे केशव प्रभाकर चौधरी. मला एक प्रश्न आहे, तुम्ही जे डिवायडेड सर्कल दाखवलं होतं त्यामध्ये इन्सेशन ऑफ कान्होबा म्हणून एक टॉपिक होता. हा ते जरा कळेल का काय होतं ते? जसं आपण गणपती मांडतो ना, आमच्याकडे कान्होबा मांडतात, कृष्णाची मूर्ती असते आणि ती शिरवायसाठी गावातले लोक वापरतात तलावाचा. म्हणजे गणपती शिरवतात, दुर्गा शिरवतात, कान्होबा शिरवतात. तर हा पण एक प्रकारचा तलावाचा उपयोगच आहे ना जे गावातले लोक. ओके ओके ओके. हॅलो, माझा एक प्रश्न आहे मनीष सर. तुम्ही जे सांगितलं की तिलापिया मासा, माझा एक प्रश्न आहे. तिलापिया मासा जो आहे ज्या तलावात आहे तो तलाव म्हणजे हॅबिटॅट रिस्टोरेशन त्याच्यामध्ये फेल्युअर झालं, तर नेमकं त्या तिलापियाचं ते फेल्युअर होण्यामागे काय संबंध आहे? तिलापिया मासा हा खरं तर म्हणजे नाव ऐकल्या बरोबर अनेक लोकांचे कान जागे झाले असतील, कारण बरेच लोक तो मासा खात पण असतील, आवडत पण असेल खायला. पण हा मासा खरंच जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय घातक मासा आहे आणि खरं तर आरोग्याच्या दृष्टीने पण तो खायला नको. FAOनी सुरुवातीला खूप प्रमोशन केलं होतं त्याचं, पण नंतर FAOच्या पण लक्षात आल्या चुका. हा जो तिलापिया आहे आपल्या इथे मिळतो हा 2 देशातून आयात केलेला आहे. एक मोझांबिकस नावाची एक स्पेसी आहे आणि एक निलोटिकस आहे. एक आफ्रिकेतला आहे आणि एक इजिप्त मधला आहे. आणि हा जो मासा आहे याला आपल्या परिसंस्थेमध्ये कोणीही शत्रू नाही. तिलापियाचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर ओपन वॉटर्स मध्ये तिलापियाचं उत्पादन घेण्यावर महाराष्ट्र शासनाचीच बंदी आहे.
फक्त केज कल्चरसाठी हा मासा परमिसिबल आहे, कारण हा खूप अग्रेसिव्ह आहे आणि होरॅशियस इटर आहे. हा काही पण खातो, म्हणजे वनस्पती पण खातो, छोटे मासे पण खातो. त्याच्यामुळे याला जैवविविधतेच्या दृष्टीने हानिकारक आहे हे आधीच पक्का आहे. त्याच्यामुळे या माशाचं फक्त बंद पिंजरा पद्धतीने संवर्धन करण्यासाठी, आणि ते पण मोनोसेक्स कल्चरला परमिशन आहे. पण आता गंमत अशी आहे की मासे फिश पुरवणारे जे व्यापारी असतात ते जे सांगतात की हे सगळे एकाच प्रकारचे मादी तर मादीच आहेत, नर तर नरच आहे, ते हार्मोन्सचे इंजेक्शन देऊन हे सगळं करतात. आणि पण त्याचं प्युरिटीचं सर्टिफिकेट देताना 90% सर्टिफिकेट देतात, 10% त्याच्यात नर मादी दोन्ही असतात. आणि मग त्यांचं तिथे ब्रीडिंग होतं त्या पिंजऱ्यांमध्ये, आणि ते जे पिल्ल असतात, आता मोठे मासे त्यात जाळीतून जाऊ नये या पद्धतीची ती जाळी असते, पण पिल्ल त्याच्यातून निसटतात आणि मग ते त्या तलावांमध्ये सगळीकडे पसरतात आणि नद्यांमध्ये, ओढ्यांमध्ये सगळीकडे जातात. आणि आपल्या परिसंस्थेमध्ये या माशाला कोणीही शत्रू नसल्यामुळे हा भरमसाठ पद्धतीने वाढतोय. जसं आपल्याला माहिती असेल की प्रत्येक गोष्टीची एक केअरिंग कॅपॅसिटी असते, म्हणजे एका खोलीमध्ये किती लोक मावू शकतात याची एक कॅपॅसिटी असते. त्याच्यापेक्षा जास्त झाले तर तिथल्या लोकांना श्वास घेणं जड होईल, गुदमरतील. तसंच तलावाची पण फिशची केअरिंग कॅपॅसिटी असते. पर हेक्टर 5000 फिशेस असा एक साधारण ढोबळ मनाने अंदाज असतो. आणि हे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण जर ही जे पर हेक्टर केअरिंग कॅपॅसिटी आहे त्या जलसाठ्याची, ती जर तिलापिया हा एकच मासा व्यापून घेत असेल, कारण याच्यात आणखी एक आहे की त्या माशाला जर धोका वाटला तर हा मासा आपले पिल्ल तोंडात घेतो आणि नंतर मग त्या ठिकाणी धोका नाही अशा ठिकाणी गेला की तोंड उघडतं आणि ते सगळे पिल्ल बाहेर येतात. तर मग त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी कमी आहे, कोणी प्रिडेटर नाही, तर यांची संख्या भरमसाठ वाढते. आणि हे जर चुकून एखाद्या तलावात आले तर त्या तलावात मग गवताचं पातं पण शिल्लक राहतं. हॅलो सर. हॅलो हॅलो विचारू हॅलो सर. हॅलो हॅलो हॅलो. हा धनंजय गबने डॉक्टर. हा हा बोला. नमस्कार मनीष. हा नमस्कार सर. मला एक प्रश्न असा आहे की ज्या तलावामध्ये हे डेव्हलपमेंट झालं ती मॅनमेड तलाव होती की नॅचरल तलाव होती? हे सगळे मॅनमेड आहेत. सगळे मालगुजारी तलाव हे सगळे माणसांनीच तयार केलेले तलाव आहेत. अच्छा. आणि नॅचरल इतर तलावांमध्ये, इतर जिल्ह्यांमध्ये पण जे कामं केले ते सगळे म्हणजे एकतर गावातल्या लोकांनी किंवा शासनाने तयार केलेले तलाव आहेत. वाघ सर. अच्छा. हो बोला सर. सर माझा एक प्रश्न. हॅलो. हा बोला. हॅलो सर, मी भद्रावतीवरनं बोलतोय. हा सर, आमच्या भद्रावतीमध्ये सर. हॅलो. हा बोला बोला. बोला. हा सर, भद्रावतीच्या आजूबाजूला जवळपास एक 22 तलाव आहेत आणि त्या तलावांमध्ये शेती, शिंगाडा शेती आणि मत्स्य शेती ते चालते सर. परंतु मागील काही दिवसांपासून ज्यांच्या अंडरमध्ये ते तलाव आहेत त्यांनी सर ते तलाव विकायला काढलेली आहेत. त्याच्यातली काही तलाव विकलेली आहेत आणि काही आता ते प्रपोज्ड आहेत. तर आम्ही त्या संदर्भातले निवेदन कलेक्टर साहेबांना वगैरे दिले आहेत. तर यामध्ये पुढे सर आम्ही काय करू शकतो सर? खरं तर मला वाटतं 1999 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक केस या संदर्भात झाली होती. उत्तर प्रदेशातली केस आहे आणि त्या केसचा जो ऑर्डर आहे तो प्रेसिडेन्स म्हणून पूर्ण देशभर सगळीकडे वापरला जातो. तुम्ही जर तुमचा फोन नंबर, ईमेल मला दिला तर मी तुम्हाला त्या केसची कॉपी, ऑर्डरची कॉपी पण पाठवतो. त्याच्यात सुप्रीम कोर्टाने सरळ सरळ म्हटलेलं आहे की कुठलेही वेटलँड असेल तर त्या वेटलँडचा अदर दॅन वेटलँड जर वापर करत असतील, म्हणजे तिथे प्लॉट पाडत असतील किंवा त्याचा इतर काही गोष्टीसाठी, तर कुठलीही पाणथळ जागा ही पाणथळ जागा म्हणून अबाधित ठेवणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्या आदेशात स्पष्टपणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलाय की जिल्हाधिकाऱ्यांची त्या जिल्ह्याचे प्रभारी म्हणून ही जबाबदारी आहे की त्या जिल्ह्यातल्या
पाणथळ जागांची संरक्षण त्यांनी करावं. तर तुम्ही त्या केसच्या रेफरन्सचा पण वापर करू शकता. सर जे आता त्यांनी लेआउट पाडलंय त्यांचं काय करता येऊ शकतं? मी तेच सांगतोय की तलावांचा वापर हा पाणी साठवण्याची पाणथळ जागा ह्याच्याशिवाय तिचा लँड यूज पॅटर्न बदलता येत नाही. जर तो लँड यूज त्यांनी प्लॉट पाडले म्हणजे तो लँड यूज पॅटर्न बदलतो आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही ही सुप्रीम कोर्टाची जी केस आहे त्याच्या आदेशाची प्रत जोडून जिल्हाधिकाऱ्यांना त्याचं निवेदन द्या आणि त्यांना सांगा की हे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे हे असं आहे आणि याच्या विरोधात आपल्या इथे काम चाललंय, हे तुम्ही थांबवा. ओके सर. चालेल. संदीप शिवणे यांना मी नंबर एक्सचेंज करून देतो. मनीष राजकर आणि संदीप सर, अतिशय छान आपण प्रेझेंटेशन मांडलाय, शास्त्रीय पद्धतीने आपण मांडलेला आहे. मला एक प्रश्न आहे की सध्या पाणथळीवर जे बेश्रम वाढत आहे, गेल्या 2-4 वर्षांपासून आम्ही पाहतो आहे की जे बेश्रम अतिशय कमी होतं त्याचं प्रमाण आता वाढत आहे आणि त्या संदर्भात आम्ही काही डिपार्टमेंट सोबत चर्चा केली तर त्यांचं असं मत आहे की खर्चिक काम आहे बेश्रम काढणं वगैरे. तर त्यावर तुम्ही एक चांगला उपाय आता मला इथे दिसतो आहे, तुम्ही तुमच्या सादरीकरण मध्ये मांडलेला आहे. काय करता येईल? आपल्या कुठल्याही शासनाच्या विभागाकडे तुम्ही कुठलीही तक्रार घेऊन गेला किंवा काही काम करायचं म्हटलं तर त्यांचा एक पहिलं हे असतं की इथे कमीत कमी मजूर वापरून जास्तीत जास्त मशीन्सचा वापर करून हे काम कसं करता येईल. आणि मशीन्स वापरायच्या म्हटलं की खर्च येणारच. म्हणजे मग ते जेसीबी वापरायचा की तिथे ट्रॅक्टर वापरायचा, हे सगळं काढायला. आणि जिथे डेन्सिटी जास्त असते ना तिथे जेसीबी शिवाय पर्यायच राहत नाही. पण मग जेसीबीचं तर आता डिझेलचे भाव आणि हे सगळं त्याच्यामुळे पर अवर रेट पण जेसीबीचे वाढले आहेत. त्याच्यामुळे हे अनमॅनेजेबल काम आहे आणि फार तुमची एक छोटीशी जैवविविधता वाचवायला काही आम्ही लाखो रुपये खर्च करू शकत नाही असा तो साधारण रिस्पॉन्स असतो. त्याच्यामुळे त्या नादी लागूच नाहीत. आपण तिथले जे लोक आहेत त्या लोकांच्या मदतीने आणि जर कर्मधर्म संयोगाने महाराष्ट्राच्या रोजगार हमीच्या आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर लवकरच हे काम रोजगार हमीच्या याच्यात येईल. आणि ते जर तिथे आलं तर मग ग्रामपंचायत त्यांच्या पातळीवर एक ठराव करून हे काम त्यांच्या पातळीवर अंमलबजावणी यंत्रणा ग्रामपंचायत म्हणून हे काम करू शकेल. चालेल. सर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे? सर बोलतो म्हणतात. तुमचा आवाज नाही येत आहे सर. माईक बंद आहे. माईक सुरू करा. बंद आहे सर तुमचा. अरे ठीक आहे. सरांचा काहीतरी हे झाले, प्रॉब्लेम झाला. आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर आपण घेऊया किंवा मग आपण समारोपाकडे जाऊ. हॅलो सर, माझा एक प्रश्न. हा पवार सर बोला. सर माझा प्रश्न असा आहे तर याचे काही दुष्परिणाम जाणवू शकतात का किंवा या संदर्भात आपण काय मत नोंदवायचं नेमकं शासनाकडे? तुमचा प्रश्न पूर्ण ऐकायला नाही आला पवार सर. सर, हे जे 5G टेक्नॉलॉजी आता आणतंय, 5G 5th जनरेशनची टेक्नॉलॉजी आणतंय, हिच्यामुळे जे रेडिएशन वाढणार किंवा जे वेव्ह वाढणार आहेत, खूप स्पीडनी इंटरनेटचा आपल्याला स्पीड मिळणार आहे, तर याचे काही म्हणजे पक्ष्यांवर वगैरे काही दुष्परिणाम जाणवणार आहेत का? आणि आपण याच्या संदर्भात काय मत नोंदवायचं नागरिकांनी? तसा तो काही माझा अभ्यासाचा विषय नाही, पण आतापर्यंतच जे काही जनरली नेहमीच असं होतं कुठलंही नवीन तंत्र आलं की त्याच्याबद्दल सर्वसाधारण समाजात साशंकता असते. आणि असं 4G बद्दलही बोललं जातं. मोबाईल टॉवर्स आणि चिमण्या कमी होण्याचा संबंध पण जोडतो. पण त्याच्याबद्दल असे फार काही शास्त्रीय अभ्यास झाले आहेत आणि त्याच्या आधारे कोणी मांडणी केली आहे अशातला काही भाग नाही. त्याच्यामुळे सध्या तरी आपण असं म्हणू की ही एक शंका आहे लोकांच्या मनातली. आणि सुरुवातीपासून माझी एक पद्धत राहत आली आहे, आपल्या डोक्यात प्रश्न आला ना की त्याचं उत्तरही आपणच शोधायचं असतं.
कारण सुरुवातीला माझ्या डोक्यात हा प्रश्न होता की मला वाटतं की हे पाणपक्षी खूप चांगले आहेत आणि हे वाचवायला पाहिजे, पण हे लोकांनी का वाचवायचे? कारण मी किती वाचवणार ना, वाचवतील तर लोकच वाचवतील, पण हे पाणपक्षी लोकांनी का वाचवायचे? हा प्रश्न मी प्रकाश गोळेंकडे गेलो. बरोबर. आणि त्यांना म्हटलं, सर माझ्या डोक्यात एक प्रश्न आहे की हे पाणपक्षी तर वाचवायचे, चांगली गोष्ट आहे, पण हे लोकांनी का वाचवायचे? त्यांनी मला छान उत्तर दिलं, म्हणजे तुझा कॅनव्हास खूप मोठा आहे, इतक्या मोठ्या कॅनव्हासवर कधी शास्त्रज्ञ विचार करत नाहीत म्हणे, तर तू एक काम कर की तू याचे असा त्याच्यातला एक कुठला तरी तुकडा घेऊन त्याच्यावर अध्ययनाचं आणि रिसर्चचं संशोधनाचं काम केलं जातं. तर असे तुकडे तुकडे तुला सापडतील वेगवेगळ्या लोकांनी केलेले, ते तुकडे शोध, एकत्र कर आणि त्याच्यातून तुझ्या प्रश्नाला मिळणारं एक मोठं उत्तर मिळू शकते का पहा. तर बरेचसे तुकडे लोकांनी केलेल्या अभ्यासातून, काही मी केलेल्या कामातून जोडून एक चित्र तयार करायचा अजूनही प्रयत्न करतोय, अजून पूर्ण झालं नाही. तर तसं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. हॅलो मनीष सर, प्रश्न आहे सर, मी नांदेडून बोलतो. थँक्यू सर. मनीष सर. हॅलो बोला सर, मी नांदेडून बोलतोय. बोला बोला वाढजे. मी हे म्हणजे कोरडा दुष्काळ पडला त्यावेळेस मासेमारी करून म्हणजे जे मासेमारी करणारे जे लोक होते, तर ते कोरडा दुष्काळ पडला त्या वर्षी पाणी आटत गेलं आणि तिथं बरेचसे जाळे टाकून पक्ष्याला म्हणजे अडकून येऊ नये म्हणून प्रयत्न केले, पण मी ते जाळे काढून त्या लोकांना सांगून समुपदेश करून त्या ठिकाणी मी त्या वर्षी मासे मरू दिले नाहीत शेवटच्या म्हणजे मे महिन्यामध्ये. आणि दुसरं एक मंगरुळचं तळ आहे इथं लोह्यामध्ये, तर त्या ठिकाणचे माती काढल्यामुळं तिथं कमळ तलाव होता, तर ते कमळ म्हणजे आता कमळच येत नाही, तर त्याच्याकरता काय करता येईल? ते दुसऱ्या एखाद्या तलावात जर ते कमळ असेल ना, तिथून त्याचं बीज आणा आणि या तलावात पुन्हा आणून टाका, ते पुन्हा तिथे लागतील. किंवा त्याचे कंद असतात, कुठल्या प्रकारचं कमळ असेल त्याच्याप्रमाणे, म्हणजे लाल कमळ, पांढरं कमळ, थोडस जांभळ निळसर कमळ, गुलाबी रंगाचं, तर ते त्याचे कंद किंवा बीज आणून तुम्ही तिथे टाकलं तर ते पुन्हा तिथे मूळ धरेल, जागा धरेल. जर तो एक या सगळ्या याच्यात सांगायचंच राहिलं की हे सगळे कामं दिवस पुनर्निर्माणाचे करत असताना कधी कधी उत्साही लोक असतात, ते म्हणतात आमच्याकडे हे पण पाहिजे ते पण पाहिजे. मग आम्ही सुरुवात करतो ती कुठल्याही तलावात काम करत असताना पूर्वी त्या तलावात काय काय गोष्टी होत्या याची नोंद करण्यापासून. आणि काही ठिकाणी लोकांचा उत्साह पाहून त्यांनी म्हटलं की हे आपल्या तलावात पूर्वी कधी नव्हतं, पण हे पण आपल्या तलावात पाहिजे, याच्यामुळे या प्रकारचे मासे वाढतील किंवा तलावात माशांच्या चोरीपासून संरक्षण मिळेल वगैरे लावले. ते सर्वाइव्ह नाही होत, कारण त्या तलावातली जी व्यवस्था असते, तिथली जी परिस्थिती असते, ती ज्या प्रकारच्या वनस्पतींना पोषक असते तेवढ्याच प्रकारच्या वनस्पती तिथे लागतील. त्याच्याशिवाय तुम्ही बाहेरून आणखी काही करायला गेले तर ते होत नाही. इन्व्हेजन नक्की होईल, म्हणजे इन्व्हेजिव्ह स्पेसी असेल तर इन्व्हेजन होईल, पण ज्या साधारणपणे आपल्या भागातल्या वनस्पती आहेत त्या नाजूक असणाऱ्या, त्या काही टिकाव धरत नाहीत जर त्यांना पोषक वातावरण त्या तलावात नसेल तर. चालेल, तर खूप छान चर्चा झाली. आपल्या सादरीकरणातून आपण खूप चांगली माहिती. हा कोण? डावखोरे. हो, डावखोरे. बोला. सर, मनीष सर, आपल्या भंडारा गोंदिया हा तलावाचा जिल्हा आहे प्रामुख्याने. तर आपल्या जिल्ह्यामध्ये बर्ड्स एवढे सध्याला खूप कमी झाले आहेत. जे होम आपल्या चिमण्या असतील, त्या बारक्यावाले जे आपण होम बर्ड्स म्हणतो, त्याच्या पर्यायानं काय शेतीवरलं जे किडे असतील, कीटकाचं प्रमाण असेल ते पण खूप वाढलं. त्याच्यामुळं रासायनिक फवारण्या वाढल्या, त्याच्यामधून ते रासायनिक फवारण्या वाढल्या तर ते विषयुक्त अन्न आपल्याला भेटून राहिलं. ते असं एक म्हणजे पूर्ण ते साखळीच बिघडून राहिली.
तर आपल्या भंडारा गोंदियात एवढे समृद्ध तलाव आहेत, आता ते तलाव हळूहळू लुप्त होत आहेत. तर प्रत्येक तलावाला जर ते त्याचं कन्झर्वेशन करायचं असेल तर असा काही प्लॅन बनवता येईल का? नक्की बनवता येईल. तो खरं तर ज्या गावातला तलाव आहे त्या गावातल्या लोकांनी करण्याचं काम आहे. तुम्हाला माहिती असेल की आपल्या इथे वन आणि वन्यजीवांचं संरक्षण करायसाठी जसं भारतीय वन्यजीव कायदा आहे, या कायद्यानी जंगल आणि जंगलातले सगळ्या प्राण्यांना संरक्षणाचं काम केलं जातं. याच पद्धतीचा एक जैवविविधता कायदा नावाचा कायदा आहे. आणि हा जो बायोडायव्हर्सिटी आहे, हा जो कायदा आहे याच्यानी फक्त वन क्षेत्रातलेच नाही तर वन क्षेत्राच्या बाहेर असणारे म्हणजे शेतीमध्ये असणारी विविधता, तलावांमध्ये असणारी विविधता, ह्या सगळ्या गोष्टी या जैवविविधता कायद्याच्या कक्षेत येतात. आणि स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतमध्ये तुम्ही जैवविविधता व्यवस्थापन समिती तयार करून तुमच्या पातळीवर याचे निर्णय घेऊ शकता. तुम्ही तो कायदा एकदा नीट वाचा. त्याच्याबद्दल आणखी बोलायचं असेल तर आपण आणखी त्याच्याबद्दल विस्तृत वेगळी चर्चा करू. चालते सर. केतन अल्लापूरकर बोला तुम्ही. सर नमस्कार सर. हा बोला सर. मी पंढरपुरातनं बोलतोय सर. सर मला एक विचारायचं होतं की वेटलँड आपण आता पाहिलं, मेजर पार्ट त्यात तळ्याचा बघितला, पण मला नदीबद्दल थोडी शंका होती. तर नदीचा एक प्रश्न विचारायचा होता की सध्या सर कसं आहे की काही पास्ट 15 ते 20 वर्षात जे काही बंधारे झालेत, लहान मोठे प्रमाणात त्याचे प्रकल्प झालेत, तर त्याचा कशा प्रमाणात म्हणजे इफेक्ट झालेला आहे नदीवर, किंवा त्याचं कारण कसं होतं वॉटरची लेवल स्टेबल राहत नाही. एका साईडला जास्त असते तर एका साईडला कधी म्हणजे शॅलो वॉटर असतं, तर लगेच नेक्स्ट वीक मध्ये ते पुढे ढकललं वॉटर की ते म्हणजे अनस्टेबल वॉटर असते. तर त्याचा कसा इफेक्ट म्हणजे ते नेमकं कसं आपण त्याचं हे करू शकतो नदीच्या. बरोबर. खरं तर आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण कायदा या नावाचा कायदा 2005 मध्ये अस्तित्वात आला. महाराष्ट्राचं सेकंड इरिगेशन कमिशन जे होतं, चितळे कमिशन, त्यांनी असं म्हटलं आहे की पाण्याच्या साठ्यांचा व्यवस्थापन आणि विकास करताना ज्या प्रशासकीय बाउंड्रीज आहेत त्याच्या आधारे न करता रिव्हर बेसिनच्या आधारे केलं जावं. कारण पाणी तर हे पाणलोटाप्रमाणे चालणार आहे, ते काही जिल्ह्याच्या बाउंड्री प्रमाणे चालणार नाही. त्याच्यामुळे पाण्याच्या साठ्याचं व्यवस्थापन हे पाणलोटाच्या आधारावर करायचं. मग याच्यात ते नदी आणि नदीचं खोरं या पद्धतीने सगळं काम करणं अपेक्षित होतं. आणि खरं तर त्याच्या पद्धतीने महाराष्ट्राचा जल आराखडा पण 2 वर्षांपूर्वी तयार झाला प्रत्येक नदी खोऱ्याचा, आणि त्याच्याप्रमाणे हे सगळं काम करणं अपेक्षित आहे. पण मुळात गोची अशी आहे की आपले जे सगळे विभाग आहेत जे या सगळ्या व्यवस्थेवर काम करतात, जलसाठ्यांचं व्यवस्थापन करतात, नियोजन करतात, नद्यांचं नियोजन करतात, हे सगळे जिल्ह्याच्या बाउंड्रीवर चालणारे विभाग आहेत, त्या जिल्ह्यातले काम करणारे. आणि तो काही मेळ बसत नाही. म्हणजे एका जिल्ह्यातल्या लोकांनी नदीत काही काम केलं ते पुढे जाऊन दुसऱ्या जिल्ह्यातले लोक पाळतीलच याची काही शाश्वती नाही. दुसरी गोष्ट की सगळ्यात महत्वाचा भाग नद्यांच्या बाबतीत हा म्हटला जातो की नद्यांमध्ये पर्यावरणीय स्त्रोत, म्हणजे त्याला का एन्व्हायरमेंटल फ्लो म्हणतात इंग्रजीत, तर हा एन्व्हायरमेंटल फ्लो मेंटेन करणं नद्यांमध्ये हे आपल्या महाराष्ट्राच्या जलनीतीमध्ये पण आहे, नंतर वेगवेगळ्या कायद्यांमधून पण ते आलेलं आहे. पण हा काही केला जात नाही. धरणं बांधत असताना आणि पाण्याचा वापर करत असताना जसं मी मगाशी म्हटलं 2-3 मुख्य उद्देश डोळ्यासमोर आहेत की शेतीला पाणी पुरवायचं आहे, सिंचनाला, पिण्याला पुरवायचं आहे आणि उद्योगांना पाणी पुरवायचं आहे. आणि हे सगळं करत असताना जो वॉटर बॅलन्स केला जातो, वॉटर टेबल बॅलन्स टेबल जो तयार करतात, त्याच्यात ढोबळमानाने एक हे करतात की त्या पाणलोटात पाणी किती पडतं, आज आपल्याकडे किती प्रकल्प आहेत आणि त्याच्यात किती पाणी अडतं आणि त्याच्याशिवाय वाहून जाणारं पाणी किती असतं. मग तेवढं वाहून जाणारं पाणी जर थांबवायचं असेल तर आपल्याला अजून किती धरणं बांधायची आहेत, हे आपलं वॉटर मॅनेजमेंट आहे. त्याच्यामुळे या सगळ्या व्यवस्थेमधून
तुमचा जो प्रश्न आहे की त्या नदीचा मध्ये काही भागात धरणांमध्ये अति पाणी असतं, काही भागात ती नदी कोरडी ठक पडलेली असते, तर याच्यात या व्यवस्थेतून उत्तर त्याच्या बाबतीत मिळू शकेल याची शक्यता कमी आहे. तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना त्याच्यामुळे जे जगण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, त्यांनी त्या नदीच्या सोबत उभं होणं हे जास्त महत्वाचं काम आहे. सर माझा एक प्रश्न होता, एक प्रश्न आहे सर. बोला. सर मी धनंजय गुट्टे बोलतोय लातूरहून. आमच्या लातूर शहरालगत एक कवा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये शहरातलं जे पाणी आहे ते नाल्याद्वारे त्याच्यामध्ये जातं. 2 नाले आहेत, ओढे आहेत, त्याचं पूर्ण पाणी तिथं जातं आणि शहरातला सगळा प्लास्टिक कचरा तिथे जातो, सगळी घाण तिथे जाते आणि वॉटर बॉडीचे जे पाणपक्षी वगैरे सगळे जे आहेत तर त्यांना ते प्लास्टिक असं बाजूला सारून त्यांचं अन्न शोधावं लागतं. मी स्वतः पाहतो बऱ्याचदा. आणि त्यांची जी जनरेशन आहे, लहान पिल्लं वगैरे तिथं आहेत, जन्म घेतात, त्यांना सुद्धा त्याचा सामना करावा लागतो. कधी कधी ते त्यात अडकून मरतही असतील. तर अशा परिस्थितीत मनपाशी आमची चर्चा झाली की याच्यात काय करता येईल. तर त्यांनी म्हणले आम्हाला सुचवा नेमकं काय करता येईल. तर असं काही त्यांना काही सुचवता येईल का, काही नेमके शॉर्ट मुद्दे सांगता येतील का सर आपल्याला? अगदी. सगळ्यात पहिली गोष्ट तर म्हणजे तिथला कचरा काढणे, प्लास्टिकचा जो काही असेल तो. दुसरी गोष्ट, जर शक्य असेल, म्हणजे ते खर्चिक असतं पण सांडपाणी जे आहे शहराचं त्या तलावात जाणारं ते वळवणं, खरं तर त्याच्यावरही ते तिथलं जे स्थानिक नगर प्रशासन आहे त्यांनी त्याचा प्रक्रिया करायची आहे, त्या पाण्याचा पुनर्वापर करायचा आहे. जी महाराष्ट्रातली जी कुठली नगर परिषद किंवा नगरपंचायत असं काम करेल त्यांना पाणी करामध्ये शासनाकडून सवलत दिली जाते. तर अशा सगळ्या गोष्टी पण त्यांना सांगा आणि त्यांना म्हणा की हे पाणी वळवा, याच्यावर STP करा. त्या STP साठी शासनाच्या वेगळ्या योजना आहेत. जर एखादी नगरपंचायत सिवेज ट्रीटमेंट प्लांट करत असेल तर मोठ्या प्रमाणावर त्याच्यासाठी सबसिडी पण दिली जाते. तर हे पाणी तिथून थांबवणं हा पण एक महत्वाचा भाग आहे. आणि हे पाणी जर तिथे थांबवता आलं तर नागपूर शहरातही बऱ्यापैकी 6-7 तलाव आहेत आणि तिथे पण हे कचरा आणि हे सगळं. तर सरळ इथल्या महानगरपंचायतनी टिनाचे शेड लावून पूर्ण तलाव चारही बाजूनी बंद करून टाकला 1-2 वर्ष आणि लोकांच्या सवयी मोडल्या. त्यांनी त्या तलावात काहीही नेऊन टाकण्याबद्दल पोलीस उभे केले. आता बदलत आहेत सवयी. तर कुठेतरी थोडासा कायद्याचा बडगा पण दाखवावा लागेल. कुठेतरी आणखी ह्या ज्या इतर उपाययोजना आहेत, STP प्लांट आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे पण करावं लागेल. बरोबर सर. यासाठी बरेचसे प्रयत्न महानगरपालिका करताय. जलशुद्धीकरण असतील आणि इतरही प्रोजेक्ट पर्यावरणाच्या संवर्धनासाठी घेत आहेत. नक्कीच आम्ही त्यांना कळवू. आणि आपण खूप छान माहिती दिली सर. खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या कामासाठी सर. धन्यवाद. थँक्यू सर. हॅलो. बोला सर. हॅलो. हा, मी निनाद शाह, सोलापूर. हा, बोला ना सर. हा, मला तो तिलापिया बद्दलचा प्रश्न होता, तर त्याचं उत्तर मला मिळालेलं आहे. फक्त माझी विनंती अशी आहे की आता हे जे तुमचं व्याख्यान इतकं महत्वपूर्ण होतं ते 55-60 लोकांपर्यंतच पोहोचलंय. तेव्हा आपण पुढच्या संमेलनामध्ये प्रत्यक्ष आलं तर बरीच आणखी माहिती मिळेल. त्या दृष्टीने विचार करावा. आमंत्रण तर तुम्हाला मी पाठवूच. धन्यवाद. नक्की नक्की. हॅलो. हा, बोला. हा सर, मला प्रश्न विचारायचा होता की तलावातला गाळ काढणं कितपत योग्य आहे सर? म्हणजे तो काढावा की नाही काढावा? नागपूरचे जे विभागीय आयुक्त होते, नाव नाही सांगत आता मी त्यांच्या सोबत या विषयावर चर्चा चालली होती आणि टाटा ट्रस्टनी पण मध्यंतरी बराच पैसा महाराष्ट्र सरकारला दिला होता तलावांमधून गाळ काढायसाठी. आणि जोरात हा सगळा कार्यक्रम सुरू होता आणि त्या सगळ्या लोकांशी चर्चा करायलाच मला बोलवलं होतं. तर मी म्हटलं की हे चांगलं चाललंय तुमचं जे काही चाललंय. माझ्या पण मनात फक्त एकच प्रश्न आहे
की तुम्ही सगळेजण, सगळ्या डिपार्टमेंटचे लोक आणि सगळ्या मशिनरीज घेऊन तलावांमधून गाळ काढताय, पण मला हे सांगा, तुम्ही मोजलं का त्या तलावात गाळ किती आहे? तर मुळात तुम्ही त्या तलावात गाळ किती आहे हेच जर मोजलं नाही तर तुम्ही काढत काय आहे आणि किती काढायचा हे ठरवता कशाच्या आधारे? तर त्यांचं म्हणणं होतं की नाही, ते तर शासनाचा निर्णय आहे, GR आहे, त्याच्यात लिहिलं आहे की इतके बाय इतके गड्डा करायचा आणि इतकं व्हॉल्युमेट्रिक बेस माती तिथून काढायची. म्हटलं तेवढी काढली म्हणजे त्या तलावातला गाळ पूर्ण निघाला असं धरायचं का? मग तलावातला गाळ शास्त्रीय, त्याच्याही शास्त्रीय पद्धती आहेत. मग खरं तर सुरुवात इथून झाली पाहिजे की खरंच त्या तलावात गाळ आहे का, किती आहे, आणि तो असेल तर मग तो काय पद्धतीने काढला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा कुठलाही अभ्यास न करता हे सगळे गाळ काढण्याचे कामं चालले आहेत. आणि जसं पाणी अडवा पाणी जिरवामध्ये पैसा अडवा आणि पैसा मुरवाचे कामं झाले, तसेच हे सगळे गाळ काढण्याचे कामं पण हे पैसा काढण्याचेच कामं आहेत. त्याच्या मागे कुठलाही अभ्यास करून केलेलं काम नाहीये. आधी अभ्यास करा आणि मग नक्की करा ना. बऱ्याच तलावांमध्ये गाळ आहे, नाही अशातला भाग नाही, पण तो किती काढायचा? म्हणजे आमच्या भागामध्ये आम्ही हे सगळे गाळमुक्त किंवा जलयुक्त मध्ये केलेले कामं बघितले आहेत. साधारणपणे हे जे लोक गड्डा करतात ना, त्याच्यामुळे ते सांगतात त्याचा परिणाम की याच्यामुळे सिंचन क्षमता वाढली. अरे पण तुम्ही केलेला जो गड्डा आहे त्या तलावातून जे उताराने पाणी जाणार आहे, ज्याला ग्रॅव्हिटीनी पाणी जाणं म्हणतात कॅनल मधून, तर त्याच्या तलावामध्ये लाईव्ह स्टोरेज आणि डेड स्टोरेज नावाचा प्रकार असतो. म्हणजे जिवंत साठा आणि मृत साठा. हा जिवंत साठा जो आहे हा जमिनीच्या उताराप्रमाणे त्या तलावाच्या कॅनल मधून बाहेर पडतो, जो लोकांना शेतीसाठी सिंचनासाठी वापरता येतो. आता तुम्ही केलेला गड्डा हा डेड स्टॉक मध्ये आहे, तो काही लाईव्ह स्टॉक मध्ये नाहीये. म्हणजे त्या पाण्याच्या जिवंत साठ्यामध्ये त्याच्यामुळे भर पडत नाही, मृत साठ्यामध्ये भर पडते. मग त्याच्यामुळे सिंचन क्षमता कशी वाढणार आहे? त्याच्यामुळे गाळ काढणे आणि त्याच्यामुळे त्याच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढवणे याचे जे काही सगळे दावे केले जातात हे सगळे खोटे आहेत. थँक्यू. चालेल. खूप चांगलं सादरीकरण, खूप चांगला विषय मांडला आणि त्यावर आपली जवळपास 40 मिनिटापासून चर्चा पण सुरू आहे. अनेकांनी प्रश्न विचारले आणि मनीष राजनकर सरांनी त्यांना अतिशय विस्तृतपणे उत्तरं दिली. मी पुन्हा एकदा आजच्या ह्या वेबिनारसाठी महाराष्ट्र पक्षी मित्रतर्फे मनीष राजनकर यांचे आभार व्यक्त करतो. आणि आजच्या वेबिनारसाठी जवळपास 80 ते 85 लोक जॉईन झाले होते, त्यांचं पण आभार व्यक्त करतो. आणि यानंतरचा पुढचा वेबिनार पुढल्या सोमवारी राहील असं जाहीर करतो. आणि आजचा कार्यक्रम, आजचा जो वेबिनार आहे हा इथे आपण थांबूया. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद.